काल आपण 9व्या अध्यायातल्या 310 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो. ज्याला आत्मज्ञान नाही त्याने कितीही केलं भजन किंवा अजून काय केलं तरी त्याचं ते उपयोगाचं नाही एवढी खंत सांगितली आणि 2 पार्ट सांगितले. आणि ज्यांनी काही केलंच नाही, ज्याला स्वरूप साक्षात्कार झाला, जगत ब्रह्म रूपे असेल त्याला कळालं, त्यांनी मग मात्र काही न करताही भजन, त्याला विशेषत्वाने भजन करावं लागत. 2 पार्ट सांगितले. एक ज्ञानी ज्याला सर्व खलविदम ब्रह्म आहे, कारण सुरुवातीलाच त्यांनी ज्ञान सांगायला सुरुवात केली. प्रपंचाचं ज्ञान सांगितलं. सगळं प्रपंच जो आहे तोच ईश्वर आहे. ईश्वर वेगळा आणि प्रपंच वेगळा असं जर पाहत असेल तर गाठ न व्हायची. अर्जुना, बर्फच पाणी आहे आणि पाणीच बर्फ आहे. बर्फ आणि पाणी वेगळं नाही, अलंकार आणि सोनं वेगळं नाही, हे दोन्ही मिळून सगळं एकच आहे. तसं सगळं जगत ईश्वर रूप आहे असं ज्या महात्म्याला प्रत्ययाला आलं त्यांनी न करता सुद्धा त्याचं भजन झालं. आणि नंबर 2 सांगितला, ज्याला असं व्यापक ज्ञान नाही आणि त्याची चालू आहे सगळे पराकाष्ठा, मग त्यांनी किती मोठमोठी कर्म केली तरी सुद्धा त्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. त्यांनी सांगितलं बघा, कालच्या श्लोकामध्ये आपण जाता जाता पाहिलं, अहम, मी सूर्य रूपाने ताप देतो, मी पावसाचा निग्रह करतो, मीच वृष्टी पाऊस पाडतो. या अर्जुना, मी देवाचे अमृत व मृत्याचा मृत्यू आहे व कारण नाम रूपाने व्यक्त न होणारे मी आहे. हे सगळं जे जगत आहे ते मीच आहे. अशा गोष्टीची ज्याला जाण आली त्याचं मात्र वर्णन केलं. आणि दुसऱ्याचं सांगितलं की त्यांनी अंतर्बाह्य कसं आहे बघा. जाता जाता कोणत्या ओळी पाहिलं होतं आपण, सकल विश्वात अंतर्बाह्य होत परत मीच भरलेलं, 301 नंबरची ओळ पहा. काय काय जाता जाता पाहिलं. म्हणून या अर्जुना, मी नसे, सूर्यामध्ये मी, जेवणामध्ये मी, सगळ्यामध्ये मी, काय अशी गोष्टच नाही का जिथं मी नाही. म्हणून या अर्जुना, मी नसे ऐका कौनु ठाऊ असे, परी प्राणी याचे दैव कैसे न जय खती माते. किती दुर्दैव, मी नाही अशी एवढी जागा नाही. आता या माईक मध्ये, ह्या बल्ब मध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये देव नाही अशी एवढी रिकामी जागा नाही. सांग, तरंगविन पाने सुकती, रश्मी वातीविन देखती. सूर्यकिरण पाहायला वातीची गरज आहे? बिलकुल नाही. पाण्याला कधी सुकेपणा येणार? पाणी ओलच राहणार आहे. तैसा मीच ते मी नव्हती, विस्मय जोखा. तेच पहा काय वाक्य, तैसे मीच ते मी नव्हती, तैसे मीच ते. जे म्हणतात ईश्वर भेटणं सोपं नाही, जे म्हणतात ईश्वर आम्हाला कधी भेटेल, हे कोण बोलतंय? तैसे मीच ते मी नव्हती, मीच ते आहे, पण त्यांना ती गोष्ट कळत नाही. विस्मोह देखा, हे नवल देखा बाबा. 23 नंबर नवल देखा. मी 22 नंबर काय बघा, मी होत नाही, ते मी असून मी होत नाही. आणि हे मोठं नवल आहे. हे आत बाहेर मी कोणतले जग निखिल माझे होतली, की कैसे कर्मताया आड आले, ते मीच नाही म्हणती. मीच नाही, देवच नाही शिल्लक राहिला. परी अमृत कुहा पडीजे का आपण ते कडी काढीजे, ऐसे आधी काय की जे अप्राप्त असी. अमृताच्या याच्यामध्ये समुद्रामध्ये पडलाय, मग तिथून बाहेर काय यायची गरज आहे त्याला? आणि तिथं बाहेर येतो आणि म्हणतो मला प्राप्त होत नाही. अप्राप्तासी, प्राप्तालाच अप्राप्तासी झाली. ग्रास आहे का अन्नासाठी, अंधू धावत आहे किरटी, आढळला चिंतामणी पाय लोटी. आंधळेपणे एक आंधळ जेवणासाठी भीक मागतो आणि गल्लोगल्ली गावोगाव फिरतो. पण दुर्दैवाने पण त्याच्या पायाला काय लागलंय? चिंतामणी लागलाय, त्याला ते पाय लोटून जातं. तसं मनुष्य जन्माला जे आलेले त्यांना ईश्वरत्व प्राप्त करता येतं, ईश्वरत्व प्राप्त होता येतं, ईश्वरत्व आपण स्वतः होऊ शकतो. पण ते आंधळे झाले, तैसे ज्ञान जे सांडून जाय, आत्मज्ञान सांडून जाय, त्याची अशी स्थिती होती. हे आंधळ्याने चिंतामणी का लाथणीनं ढकलून दिला? काय नाही त्याला? डोळे नाही. तैसे ज्ञान जे सांडून जाईल, त्याला ते डोळे नाहीत आणि यांना ज्ञान रूपी डोळे नाही. तैसे ज्ञान जे सांडून जाईल, ते ऐशी दशा आहे. म्हणून की जे ते केले नव्हे ज्ञाने विन. पहा बरं, आपण सांभाळलं पाहिजे. आपल्याला ज्ञान झालंय ना, मिळालं ना ज्ञान, आपल्याकडून ज्ञानाची हेळसांड नाही झाली पाहिजे. जर ज्ञान सांडून जाईल ते ऐशी दशा होईल. ज्ञाने विन आंधळ्या गरुडाचे पंख हाती, ते कवन्या उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपयोगी खाती हाती ज्ञाने विन. काल आपण इथपर्यंत थांबलेलो होतो की तैसे सत्कर्माचे, खूप आंधळ्या गरुडाला पंख मिळालेले पण आंधळे. आणि हे पंख म्हणजे काय? तैसे सत्कर्माचे उपके खाती ज्ञाने विन. ते 2 पंख आंधळ्या गरुडाचे म्हणजे काय? सत्कर्म आहे त्याचं. पण ते सत्कर्म एवढं खूप मोठं बलाढ्य केलं, पण डोळे नाहीत, पर्वताला जाऊन धडकून मरेल. त्याप्रमाणे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या 3 वेदाचे अध्ययन करणारे कोणाचं उदाहरण दिलेले? आंधळ्या गरुड. हे गरुड कोण? आंधळे.
वेदांतचार्य यांना आंधळे गुरु ठरवले ज्ञानेश्वर महाराजांनी. काय बघा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची सपराक मारण्याची स्टाईल कशी बघा. मारली पण ज्याला बसली तरी तो लोकाला कळून देत नाही का मला बसली म्हणून. जसा एखादा माणूस चालता चालता घसरला आणि पाय घसरून पडला तरी तो जोराने उठतो आणि असं आजूबाजूच्याला दाखवतो काहीच झालं आणि लगेच मग चालण्याचा प्रयत्न करतो. तसा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या तिन्ही वेदाचे अध्ययन करणारे, त्यात सांगितलेले कर्म करणारे, सोमपान करणारे व त्यामुळे निष्पाप झालेले, मला यज्ञाच्या योगाने पूजन माझी पूजा करून निष्पाप झाले म्हणजे काय त्यांच्याकडे जमा झालं सांगा. हे उलट थोडं पुढं आलेले माग असते तरी चाललं असतं. हे सोडा बरं मागं जात असत जराऊ द्या आपण फक्त एवढी सोडा गाठ मारलेली. काय सांगितलं त्यांनी ते निष्पाप झाले म्हणजे काय जमा झालं त्यांच्याकडं पुण्य जमा झाले. काय बघा हातोटी कशी त्या श्लोकाची हातोटी कशी आहे त्या श्लोकाची. बस श्लोकाची हातोटी कशी सांगितली. आता त्यांना पुढे सांगायचे पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उथरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. काय उदाहरण दिलं. त्यांचं पापाचं क्षय झालं म्हणजे काय जमा झालं त्यांच्याकडं पुण्य जमा झालं. यज्ञाच्या योगाने पूजन माझी पूजा करून स्वर्ग प्राप्तीची प्रार्थना करतात. स्वर्गाला जातात ते त्रिविद्या पवित्र इंद्रलोकास प्राप्त होतात. कुठे जाऊन पडतात ते इंद्रलोकाला जाऊन पडतात. स्वर्गात अलौकिक देवभोगास उपभोगतात. अरे आणि हे काय झालंय त्यांचं ह्या आंधळ्या लोकांची हिस्टेप झाली कारण त्यांना चिंतामणी कळाला नाही. मनुष्य जन्माला आल्यावर जे काय करायचं ते न करता ते काय गेले आउटसाईडला गेले. इंद्र अमरावतीला गेले म्हणजे कुठे गेले आउटसाईडला गेले. तिकडे भोग मिळाले पण देव मिळाला नाही. अरे अर्जुना असे आश्रमविधी धर्माचे आचरणे करून जे आपणच विधी मार्गाची कसोटी म्हणतात. वेदातील विधी ज्याच्या आदर्शभूत आचरण करून समजतो ते लिलेने यज्ञ करू लागले म्हणजे तिन्ही वेद संतोष पाहून मान डोलू लागतात. काय भाऊ चर्चा झाली. वेदांतचार्य एवढ्या हातामध्ये त्यांच्या हातोटी प्राप्त झाली जिथे ती लिलेने यज्ञ करू लागले तरी तिन्ही वेद संतोष पाहून मान डोलवतात. सहज त्यांना यज्ञ करावंसं वाटलं तर तिन्ही वेद मान डोलू लागतात. वा शब्बास पट्ट्या यालाच म्हणायचं काय आपला उपभोग घेतो. व ज्यामुळे साक्षात यज्ञ क्रिया फलप्राप्तीला उभी राहते. म्हणजे यज्ञ बी एवढे करण्यात निष्णात. यज्ञ देवता प्रसन्न झाली फळ मिळायची पाळी आली. ज्याप्रमाणे यज्ञातील सोमपान करणारे यज्ञ करते दीक्षित आहेत जे आपण स्वतः यज्ञमूर्ती होतात पण खरे पाहिले तर त्यांनी त्या यज्ञजन्य पुण्याच्या नावाने पापच आपल्या पदरी जोडले आहे असे समज. काय वर्षर केलं वेदांतचार्यांची चर्चा चालू झाली. एवढे यज्ञ निष्णात केले एवढे भारी यज्ञ केले का तिन्ही वेद मान डोलून हलायला लागले. पण यज्ञांनी पुण्य जोडलं पण पुण्य जोडले म्हणजेच काय जोडलं त्यांनी. अरे पुण्य करता होय पाप आणि दूध बाजून पोशी याला साप. काय वाक्य साधू संतांचे. म्हणजे किती त्याला त्रास होणार आहे. सापाला पाजलं दूध तरी त्रासच होणार आहे माणसाला त्याप्रमाणे याला त्रासच होणार आहे. एवढं पुण्य करून त्रास झाला. आणि म्हणून आपला संप्रदाय सांगतो आपला वारकरी संप्रदाय सांगतो तुका म्हणे आम्ही झालो आम्हाला पाप स्पर्श करू शकत नाही आणि पुण्य स्पर्श करू शकत नाही. या स्थितीवर आपल्याला घेऊन जाणार आहे. कारण यज्ञ करून पापाची अशी जोड केली म्हणशील तर ते ऋपू यजू व साम या तिन्ही वेदात जाणून शेकडो यज्ञाच्या द्वारे माझे यजन करतात परंतु मला विसरून माझी प्राप्तीची इच्छा सोडून शूद्र स्वर्गच पसंत करून त्याची इच्छा करतात. हेच ते पाप होय. काय पाप सांगितलं. देवाला सोडून स्वर्गाची प्राप्ती इच्छिली हेच त्यांचं पाप आहे. अर्जुना ज्याप्रमाणे एखादा अभागी मनुष्य कल्पवृक्षाची खाली बसून कल्पतरूची योग्यता न समजल्यामुळे भीक मागण्याच्या इच्छेने त्या झोळीची गाठी मारतो आणि मग भिक्षा मागण्यास निघतो. काय सांगितलं कुठं बसलेला आहे तो. काय आपलं परमभाग्य. नुसतं मनुष्य जन्माला आलं त्याचं भाग्याचं वर्णन केलेले. साधू सांगतीला त्याचं नाही. मुमुक्षत्व निर्माण झालं त्याचं सुद्धा नाही. नुसता मनुष्य जन्माला आलं त्याचं भाग्य वर्णन केलं. कल्पतरूच्या झाडाखाली बसलेल्या मनुष्य शरीर म्हणजे कल्पतरू आहे. त्यांनी जर ठरवलं ईश्वर प्राप्ती करायची तर ते कल्पतरूचं झाड त्याला त्याच ट्रॅकनी घेऊन जातो. कोणाचं आत्ता माझे एवढे आमचे संदीप मोरे महाराष्ट्रातल्या नामांकित महाराजांच्या छायेखाली येते. त्यांची एवढ्या जवळ त्यांच्या सान्निध्यात राहून कीर्तन प्रवचन करायला शिकले भजन करायला. आणि ते म्हणले बघा ना माझं परम भाग्य कसं मी इथपर्यंत आलो. माझी एक शुद्ध तळमळ होती महाराज पण
मला देव भेटाव, मला देव भेटाव. तर देवाने मला कसं कसं ट्रॅकनी काढलं. एका दिंडीतून मला हाकलून दिलं. तो म्हणला हा मॅजॉरिटी करणारा माणूस दिसतोय, हा दुसरीच दिंडी काढील म्हणून मला काढून टाकलं. मी म्हणलं आता माझी वारी कशी व्हायची. तर आपला एक साधक म्हणला चल मग आमच्या बरोबर. तुमचं काय देवाचं भाग्य. मग त्याच्यासाठी त्याला त्या दिंडीतून काढलं. ही ईश्वराची कृपा का. अहो कृपा साहेब, अरे कृपाच त्याची. त्याने असं समजायचंच नाही का. त्यांना उलट डॅशिंग नाही मानायचं, त्यांच्या उलट पाया पडायचं. उदाहरण सांगतो रामायणामधलं. हे ज्ञान झाल्यानंतर आपल्याला वापरात आणायचंय. राम भगवान रिटर्न आले अयोध्येला 1400 वर्षाचा वनवास भोगून. आल्यानंतर पहिले कोणाच्या पाया पडले. कैकेयीच्या पाया पडले. आपल्याला सांगितलं कैकेयीच्या पाया पडतं. आपण म्हणलं हिच्यामुळेच रामायण झालं. किती वाक्य परफेक्ट आहे. ही वाक्यच परफेक्ट आहे. हिच्यामुळेच रामायण झालं. नाही तर राम फक्त अयोध्येपुरताच मर्यादित जर राहिला असता. रामाला आपली ताकद नसती कळाली. कैकेयीने ती त्याची ताकद कळावी म्हणून वानराची ताकद रामाला कळाली नसती. अस्वलांची ताकद नसती कळाली. जर परकीय चक्र जर त्यांच्या राज्यावर हमला केला असता तर इकडून फोन केला असता, सासरे बुवा जनक राजा आमच्यावर फार मोठं गंडांतर आलेले, तुमची जरा पलटण पाठवा सैनिकांची. पण इथं कोण सैनिक त्याचे. इथं वानर सैनिक, अस्वल सैनिक, खारुताई सैनिक, सांगा बरं जटायू सैनिक, यांची ताकद कळाली असती का. प्रत्येक व्यक्तीमध्ये ताकद आहे. व्यक्तीत द्या याच्यात ताकद आहे. जर याला वाटलं ना एखाद्याचा हात पुंडलिकावर करायचाच का समजाच झाला म्हणून, एखाद्याचा नाही किती जण घेऊन जाईल सांगता येत. असं झाडात सुद्धा आहे. आणि म्हणून प्रल्हादाला सुद्धा हात बोध झाला. कोपोनिया पिता पुसे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी आहे कोटी, एरू म्हणे कास्ती पाशाणी आहे वनमाळी, जेथी तेथे दुर्जने खांबावरी मारियेले लाट, स्तंभी नारायण प्रगटला. आणि असा नारायण प्रगटला तर तुका म्हणे कैसा खांब कडाडला, ब्रह्माचं डचकला सत्यलोकी. सत्यलोकामध्ये ब्रह्माला डचकवला. काय झालं खाली. पावर काय पद्धतीची पावर आहे. यांनी पाप भोगलं. दुर्दैव असं आपण सांगत होतो. कौशल्य मातेच्या पाया पडला. आमचे मोरे साहेब त्यांनी उलट पाया पडो. आपल्या जीवनाच्या घटना घडतात विरोधाभासाच्या. सांगा बरं आपण मागेच म्हणलो पोरग बरोबर नाही वगैरे, घरातली बरोबर वागत नाही का. समजायचं देवाची आपल्यावर काय कृपा, त्यांच्या प्रेमात गुंतणार नाही. हो तुकाराम महाराज म्हणतो बाई बरे झाले बाईल मेले आणि देवे माये विरहित केले. नाही तर प्रेमात गुंतलो असतो, मायेत गुंतलो असतो. संपला, पत्ताच कट झाला. आता काय विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. पाय काय वाक्य. यज्ञ करून पापाची जोड केली म्हणशील तर ते रुकू यज्ञ व साम या तिन्ही वेदात जाणून शेकडो यज्ञाचे द्वारे माझे यजन करतात. परंतु मला विसरून माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून शूद्र स्वर्गच पसंत करून त्यांची इच्छा करतात. हेच ते पाप करतात. अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा अभागी मनुष्य कल्पवृक्षाच्या खाली बसून कल्पतरूची योग्यता न समजल्यामुळे भीक मागण्याच्या इच्छेने त्या झोळीस गाठ मारतो आणि मग भिक्षा मागण्यासाठी निघतो. इथून आपण गेलो होतो. मनुष्य जन्म दिनहीन होण्यासाठी नाही. आपलं स्वतःची शक्ती आपण पायाची काय आपली आपण करू ते ठरू. इथूनच गाडी जाती स्वर्गाला, इथूनच जाती नरकाला आणि इथूनच गाडी जाती वैकुंठाला. आपण ठरवायचे कोणत्या गाडीत बसायचं. जी गाडी पाहिजे ती त्या प्लॅटफॉर्मला लागलेली. आपल्याला सांगितलं तुम्हाला कोणत्या गाडीत बसायचं. तेव्हा मनुष्य जन्म कल्पवृक्ष आहे. त्याप्रमाणे शेकडो यज्ञांनी माझे यजन करून केले व मग ते स्वर्ग सुखाची इच्छा करतात. म्हणजे कल्पतरू प्रसन्न झाला, यज्ञ देवता प्रसन्न झाली. म्हणजे बोल बघता तुला काय पाहिजे. पण हे गाठ्या मारीत बसलं जुळीला. आणि मला माझी जुळी फाटकी आहे ना, जरा चांगली जुळी द्या मला म्हणते. नाही ते शिवून द्या टाचा मारून. पहा त्याप्रमाणे शेकडो यज्ञांनी यजन केले व मग ते स्वर्ग सुखाची इच्छा करतात. तेव्हा ते पापच आहे पुण्य. तेव्हा हे पुण्य आहे काय, खरोखर पाप नव्हे काय. अरे पुण्य नसून खरोखर ते पापच आहे असे समज. पहिलं त्यांनी याच्याकडून विचारून घेतले श्रोत्याकडून, हे पुण्य म्हणावे काय प्रश्नचिन्ह, ते पाप नव्हे काय प्रश्नचिन्ह. कोणीच काही म्हणाली. यांनी निर्णय देऊन टाकला आज ते पापच आहे. टेन्शन घ्यायचं कारण नाही. पुण्य नसून ते पापच आहे असे समज. म्हणून माझ्या प्राप्तीविना स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे. आणि स्वर्ग म्हणजे काय वर नाही बरं का. स्वर्ग बी इथं घाटकोपर स्टेशनच्या बाजूलाच, दादर स्टेशनच्या बाजूलाच. वाळकेश्वर म्हणल्यानंतर डायरेक्ट इंद्रदेव वगैरे हे वरून वगैरे वायू इकडे जरा थोडे घाटकोपरला खाली आले. हे वाळकेश्वर ज्या
इच्छा पाहिजेत प्राप्त करायच्या, जे भोग भोगायचे ते लगेच प्राप्त झाले का समजायचे ते स्वर्ग प्राप्ती आहे, त्यांना स्वर्गाच्या ठिकाणी आहेत ते मिळतात त्यांना. पण दुर्दैव पहा, तो अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे. माझं देवाला बी जाणारे भक्त आहेत ना 4 प्रकारचे, आम्हाला चांगलं सुख देव, देवा माझं कल्याण कर. कल्याण तरी कळालं का म्हणणाराला? आणि पोराला सांगतोय कल्याण. कल्याण कशात आहे? मोक्ष इच्छू होणे हे कल्याण आहे, मोक्ष मिळणे हेच खरं जीवाचं कल्याण आहे. याच्या व्यतिरिक्त जेवढं बी आहे ते ठाणा भिवंडीच आहे, कल्याण नाहीच आहे ते. पहा, त्याप्रमाणे शेकडो योजन करून सुखाची प्राप्ती पुण्य नसून म्हणून माझ्या प्राप्तीहून स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे. परंतु यथार्थ ज्ञानी त्यात प्रतिबंध हानी करणारा म्हणजे जन्म मरण रूपी फेऱ्यात पाडणारा आहे असे म्हणतात. ज्ञानी लोक म्हणतात तो हानी करणारा आहे, देवाच्या वाटेवर जाताना प्रतिबंध करणार आहे, शेकडो जन्माची वहिवाट सुरू करून देणार आहे, म्हणून तो नको. आणि हा अज्ञानी लोकांचा काय वाक्य पहा, 13 नंबर 12 नंबर काय ओळ सांगते बघा. मनोनी मजवी न पावी जे स्वर्ग, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग ज्ञानी तया ते उपसर्गू हानी म्हणते. पहा, सहज विचार केला तर नरकातील दुःखाकडे पाहून त्याच्या सापेक्षतेने स्वर्ग प्राप्तीला सुख हे नाम मात्र आहे. परंतु नरक व तत्सापेक्ष स्वर्ग या दोही पलीकडील त्रिकालाबाधित असा जो आनंद अविद्या दोषरहित सुख, कोणता आनंद घ्यायचाय याच्या पलीकडचं तत्सापेक्ष स्वर्ग दोह पलीकडील या स्वर्गाच्याही पलीकडचं त्रिकालाबाधीतील जो असा आनंद अविद्या दोषरहित सुख, अज्ञानातला आनंद नकोय, साधूला आनंद झालेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आणि आपल्याला आनंद होतो. किती सांगू मी सांगू कोणाला, हे एवढं यथार्थ प्रमाण नाही बरं का. आनंदाच्या डोईच्या पुढं हे खुसपटा प्रमाण आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. हा आनंद आणि त्या आनंदामध्ये दसपट आहे, तो स्वरूप प्राप्तीचा आनंद आहे. आणि हा काहीतरी गोष्ट प्राप्त झालं, हो देवकीला पुत्र झाला हा एक आनंद आहे. पण आपल्याला पुत्र झाला तो आनंद वेगळा आहे, भावाला पुत्र झाला आनंद वेगळा आहे, मुलीला मुलगा झाला वेगळा आनंद आहे, आणि आपल्यालाच मुलगा झाला आनंद वेगळा आहे. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा तो आनंद वेगळा आहे. हो हे महावीरा, असं दोषरहित सुख आहे, त्याच्यात थोडा सुद्धा दोष नाही. पण पोरगा झाला आनंद आहे, त्रास द्यायला लागले दुःख आहे. म्हणजे पूर्ण निर्दोष सुख आहे का त्याच्यामध्ये? नाही. आणि स्वरूप प्राप्तीमध्ये निर्दोष सुख आहे. हे महावीर अर्जुना, खरोखर माझ्या यथार्थ प्राप्ती स्वरूप प्राप्तीला येताना स्वर्ग आणि नरक ह्या 2 आडमार्ग असून त्या निव्वळ चोरांच्या वाटा आहेत. स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या. काय माऊली म्हणतात, कुठं चालले, कुठं काय करायला पाहिजे आपल्याला बिलकुल काही खबर नाही. कारण स्वर्ग प्राप्ती करून, कारण स्वर्ग प्राप्ती ही वरून दिसणाऱ्या पुण्यात्मक पापानेच होते. स्वर्ग प्राप्ती कशाने होते? वरून दिसणाऱ्या पुण्या, पण आतून पापानेच प्राप्त होते. स्वर्ग प्राप्ती वरून दिसणाऱ्या पुण्यात्मक पापाने होते. वरून पुण्य दिसतं पण आतून काय आहे ते पापच आहे. पाप त्याला म्हणतात देवापासून बाजूला गेला. व नरक प्राप्ती पापात्मक पापाने होते. पण खरे विचारशील तर ज्या पुण्याने माझी प्राप्ती होते तेच शुद्ध पुण्य होय असे समज. हे पंडुसुता, जीव हे माझेच अंश असून ज्या सकाम कर्मामुळे मी त्यांना अंतरतो त्या कर्मास पुण्य असे जर म्हटले तर जीप तुटणार नाही का? देव भेटत नाही, देव दूर गेलाय, काय जीप नको का तुटायला त्या माणसाची म्हणतात. हे पंडुसुता, जीव हे माझेच अंश असून, जीवे माझेच अंश असून ज्या सकाम कर्मामुळे त्यांना मी अंतरतो. ही चांगली काम करतात. सकाम म्हणजे कामना धरून केलेली, इच्छा धरून धरलेली कर्म, आणि त्याच्यामुळे जर मी अंतरतो तर त्या कर्मात पुण्य असे म्हटले तर जीप नको का तुटायला? चांगली कर्म केली, चांगल्या कर्माने स्वर्ग भेटला, देव भेटला का? मग त्याला पुण्य म्हणताना त्याची जीप नको का कटवायला? काय माऊली वाक्य. परंतु हे राहू दे, याप्रमाणे ते यज्ञ करते दीक्षित वस्तुता माझे यजन करतात, पण याचना मात्र अशा दिव्य स्वर्ग भोगाची इच्छा करतात. मग ज्या पुण्याने मी प्राप्त होणार नाही असे जे पापरूपी पुण्य आहे त्याच्यामुळे मिळवलेल्या योग्यतेने ते स्वर्गात येतात. ज्याच्यामुळे मी मिळणार नाही असं पुण्य पण ते पापच आहे, आणि त्यामुळे त्यांना स्वर्ग मिळतो. त्या स्वर्गाचे शास्त्राने काय वर्णन केलेलं आहे? आता स्वर्गाचं वर्णन करून एवढं ऐकलं कबूलला घडी, आता वर्णन केलंय, पण बघा आता ते देवाच्या सुखाच्या पुढं काय आहे त्याची किंमत, पण आपल्याला ते नाही माहीत पडत. स्वर्ग सुखाची एवढी मोठी गणती केली, एवढी मोठी गणती केली, आणि नंतर त्या स्वर्ग सुखाला इतकं झटकणी तुच्छ केलं. ते म्हणले
लक्ष्मीच्या ज्या दासी आहेत त्या भातुकलीचे खेळ खेळताना त्यांनी केलेले जे पत्त्याचे डाव आहेत, पत्त्याची जे बंगले आहेत, ते म्हणजे अमरावती आहे. आणि त्यांना जर त्या पुरीला म्हणजे लक्ष्मीच्या दासी आणि त्या दासी खेळत असताना त्यांनी जे भातुकलीचा खेळ केला आणि त्याच्यामध्ये जे गाव बनवली ती कोण आहे, अमरावती. आणि त्यांना जर ते पसंत नाही पडलं घर आणि त्यांनी जर असं मोडून दिलं का मोडलं, अशी स्वर्गाची गंती. आणि एवढी स्वरूपवान आणि संपत्तीवान लक्ष्मी तिच्या दासी जर अशा आहेत तर ती किती लक्ष्मी, पण ती सुद्धा तिच्या स्वरूपाचा आणि संपत्तीचा पुंज धरून माझ्याकडे आली, तिला मी प्राप्त नाही झालो. ती ज्या वेळेला माझ्या तिचा सगळा आमगलित गात्र झाला तेव्हा ती माझ्या पाय धुण्याच्या पात्रतेस आली. आणि त्याच वेळेला ती गोष्ट कळू शकते. आपला अहम, आपलं ज्ञान सगळं काळी किमतीचं आहे असं समजून जेव्हा आपण नतमस्तक होऊ त्याच वेळेला आपल्या स्वरूप ज्ञान किंवा संतांची ईश्वराची कृपा होऊ शकते. मग ज्या पुण्याने मी प्राप्त होणार त्या शास्त्राचे वर्णन काय केलेले आहे. ज्या स्वर्गात अमरपण हे सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे, अमरावती हेच राजधानीचे शहर आहे, जेथे अनिमादिक अष्टमहासिद्धीची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत, व ज्या गावात कामधेनूची खिल्लारे कळप आहेत, व जेथे समुदाय चाकर होऊन जेथे देव समुदाय चाकर होऊन सेवा करतात, जेथे सर्वत्र चिंतामणी नामक रत्नाच्या पुष्कळ वाटा जमिनीत आहेत, जमिनी आहेत. काय वाक्य बघा, जेथे सर्वत्र चिंतामणी नामक रत्नाच्या पुष्कळ वाटा जमिनी आहेत व करमणुकीसाठी लहान लहान कल्पतरूची उपवनेच आहेत, जेथे म्हणजे आपण बगीचेत जातो तिथे करमणुकीला कुठं जातात ते कल्पतरूच्या बगीचेत जातात, जेथे गंधर्व गाणी गात आहेत, रंभेसारखे अप्सरा नृत्य करणारे आहेत व विलासनीय स्त्रियामध्ये जेथे उर्वशी ही मुख्य आहे, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मदन सेजगारात सेवा चाकरी करतो आहे, स्वतः चंद्रच आपल्या अमृत किरणाने सडा संमार्जन करतो आहे व वायूसारखे म्हटल्याप्रमाणे धावणारे चप्पळ चाकर सेवेत सज्ज आहेत, स्वतः देवगुरु बृहस्पती ज्यात मुख्य आहेत असे आशीर्वाद देणारे व कल्याण करणारे ब्राह्मण आहेत, जेथे स्तुती पाठक असे बहुत देवगण आहेत, ज्यांच्या सभोवती लोकपालांसारखे राजे चालत असून जय मिळवलेले पदवीधर सरदार आहेत व उच्चश्रव नामक समुद्र मंथनापासून निघालेला सप्तमुखी घोडा पुढे चालणारा आहे. हे बहुत वर्णन असो, ज्याप्रमाणे जोपर्यंत यज्ञकर्त्याच्या पदरात पुण्याचा अंश आहे तोपर्यंत इंद्राच्या भोग्य सुखासारखे पुष्कळ भोग सुख तेथे यज्ञिक भोगतात. मग त्यांची पुण्याची पुंजी संपता क्षणीच इंद्रपणाच्या ऐश्वर्यावरून उतरून निस्तेजित होऊन पुन्हा ते मृत्यूलोकी माघारी येतात. आणि एकदा का तिकडचा पैसा समजला का संपला, पुण्यरूपी कलास मारून हाकलून देतात. ज्याप्रमाणे वेशेच्या नादापायी एखाद्याचे सर्व द्रव्य नाहीसे होते, मग त्याला तिच्या दारात हात किंवा बोट देखील लावण्याची सोय सत्ता राहत नसते, त्याप्रमाणे स्वर्ग सोडून मृत्यूलोकात येताना त्या यज्ञकर्त्यांची स्थिती अतिव लाजीरवाणी होते. ती तुला काय वर्णन करू सांगू. अरे मूर्खता, ज्या वेळेस जपावायचे त्यावेळी नित्य अति सान्निध्य अशा मला चुकले व ज्यांनी यज्ञाद्वारा आभासिक पुण्य मार्गाच्या आचरणाने स्वर्ग प्राप्ती करून घेतली व क्षण मात्र अमर झाले खरे, पण त्यांचे अमरत्व वाया जाऊन सरते शेवटी ते मृत्यू लोकातच पडतात. वेळ आहे तोपर्यंत सावध होऊन घ्यायचं. आपण आताच उघडी डोळे, आता सावध व्हायचं. आता त्या मामी म्हणल्या आता आहे तोपर्यंत जाऊन यायचं इकडं तिकडं, एकदा का वय झालं का कुठं जाता यायचं, पण आता आहे तोपर्यंत करून घ्यायचा प्रपंच. आयुष्य घालवलं प्रपंचामध्ये, अजूनच घालायचं. आणि मग जर त्याच्यातून जागरेपणा नाही आलं मग काय रडत बसून उपयोगाचं. आता जेवढं आहे तेवढं तिथं आपण त्या तन मन धन लागत नाही, तन मन तनु मने आणि जीवे ईश्वराच्या कार्यासाठी आपलं शरीर खर्ची करायचं. स्वर्ग करून ते क्षण मात्र अमर झाले खरे, पण त्यांचे अमरत्व वाया जाऊन सरती शेवटी ते मृत्यूलोकातच परत येतात. मृत्यूलोकात येते वेळी काय दुर्दशा होती पहा. अगोदर मातेच्या उदररूपी गुहेत विष्ठेच्या थरात 9 महिने उकडून पक्वदशेत येतात आणि पुन्हा जन्माला येऊन मरण पावतात. पुन्हा आणि मातेचे म्हणजे काय, स्त्रीच्याच नाही, कुत्री, मांजर, गाढवी, गाय, म्हैस, हत्ती अशा ठिकाणी 84 लक्ष येऊन जन्मने मरणे आणि मग एक वेळा पुन्हा मनुष्य जन्म मिळतो. असे जन्म मरण पावतात.
असे हे जन्म मरणाचे राहाड गाडग्यासारखे चालू असते, सारखं जन्मने मरणे, 84 लक्ष एक एक येऊन कोटी कोटी फेरा, स्वर्गातील ऐश्वर किती क्षणभंगूर आहे पहा. अरे स्वप्नात प्राप्त झालेला ठेवा जसा जागृती झाल्यावर सर्व पार नाहीसा होतो, त्याप्रमाणे यज्ञकर्त्यांचे स्वर्ग सुख आहे असे समजावे. स्वप्नातल्या सुखासारखं सुख आहे, जागा झाल्यावर संपलं. अर्जुना, ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला केवळ कोंडा उपणला असता व्यर्थ होतो, त्याप्रमाणे वेदार्थ ज्ञानी जरी झाला तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय. काय वाक्य आहे, काय फुल आहे आम्हाला. सप्ते काय भरवणाऱ्याला बी लय मजा वाटते, मोठमोठाले आणणार. मोठाले कशाला म्हणतात हे कळालं तर बरं. एवढं करून सुद्धा उपणला असता व्यर्थच जातो, त्याप्रमाणे वेदार्थ ज्ञानी जरी झाला तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय. म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तिन्ही वेदोक्त धर्म व तदनुसार सकाम कर्मे व त्यांची फले व्यर्थ आहेत. 3 सांगितले. आणि चौथा ज्ञान मार्गाचा पुरस्कार करणारा ऋग्वेद वाटतो. बघा कोणते कोणते वेद सांगितले होते आठवतं का? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आणि आता चौथा जो आहे तो ज्ञान सांगणार आहे, त्याच्याबद्दल ते सांगतील बघा. आता जन्म म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तिन्ही वेदोक्त धर्म व तदनुसार सकाम कर्मे व त्याची फले व्यर्थ होत. तेव्हा मला आता इतके सांगायचे आहे की तू माझे यथार्थ स्वरूप आत्मतत्वाने जाणून घे, त्याविना दुसरे काही जाणू नकोस, म्हणजे तू सुखी होशील. हे पहा, जे आपल्या चित्ताने सर्व भावे करून माझ्या ठिकाणी उक्ते विकले गेले आहेत. आपलं प्रत्येकाने आपण आपले चेक करायचं. आपण विकलो गेले का देवाला? उक्ते विकलो गेलेले. आणि ज्याला उक्त काम घेतलंय ना, उक्त काम घेतात काही लोक गावाला बघा. आणि एक रोजंदारी. आता रोजंदारी जरा जास्त पळतो का उक्त कामावाला जास्त पळतो? उक्त घेतलं म्हणजे त्याला थोड्या दिवसातच लगेच उरकून लगेच दुसरं काम घ्यायचं. तसं उक्ते कामाला सकाळीच उजाडला का लगेच जातो आणि रात्र झाली तरी निघत. आणि जो रोजंदारीचा आहे तो उलट लेट येणार आणि गडात पडायच्या अगोदरच लगेच निघणार. मग आपण रोजंदारीचे का उक्ते देवाला विकलेले हे आपण चांगलं चेक करून घ्यायचं. आपण उक्ते विकले गेले आहेत, त्याप्रमाणे मातेच्या गर्भातील बालक कोणत्याही व्यवहारात जाणत नाही. एवढा अल्लडपणा पाहिजे भक्ती क्षेत्रामध्ये. मातेच्या उदरातलं बालक काहीच जाणत नाही. त्याप्रमाणे माझ्या विना ज्या दुसरे चांगलेच वाटत नाही, ज्यांनी माझ्या प्राप्तीतच आपल्या जीविताचे सार्थक ठरवले आहे, अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करून माझी सेवा भक्ती करतात, तशी त्यांची सेवा मीच करतो. कोण करतं आपलं सगळं काम? आपण तसं केलं तर तो आपलं सगळं करायला तयार आहे, पण आपण आपला कर्तेपणा सोडत नाही. मला केलं पाहिजे, मला केलं पाहिजे. मग देव म्हणतो मला साऱ्या गावाचं करायचंय. हा जर करता पुरुष आहे तर करू दे याला, मी माझं वक्तो करतो, बाकीच्याचं करतो, ज्याचं कोण करायला नाही. ते ज्या क्षणी एकनिष्ठेने माझी भक्ती भजन भक्ती मार्गास लागले, त्या क्षणी त्यांची सर्वोत्तपरीची चिंता मला पडली. काय देव सांगतो, किती गॅरंटी घेतली आपली. आपला विश्वास नाही हो देवा, बिलकुल विश्वास नाही, काढीवचा विश्वास नाही. मी बी आहे त्याच्यामध्येच. पहा बरं, ते म्हणतात ज्या क्षणाला जे मला लागले बघायला, त्या क्षणी त्याची चिंता कोणाला आहे? तुझी चिंता त्याची. सगळ्यांचं पाठ आहे का नाही? सगळ्यांचं पाठ आहे, पण त्याला पाठ मोरे आहेत ना. आपण पाठ मोरे आहे ना, त्याला पाठी टाकले ना का समोर आहे? आपली वाक्य यांच्याच फक्त समोर आहे. बघा, यांनी अभंग बी घेतला होता आमच्या गावात. काय कीर्तन झालं होतं, हरियाला हाता. आता मग कैसी भय चिंता. आता कशाची चिंता आहे? आणि आपल्याला अजून चिंता आहे. किती दुर्दैव आहे आपलं. पा किंवा तहानभूक. मग जे करावायचे, ज्या एकनिष्ठेने माझी भक्ती भजन मार्गास लागली, त्या क्षणी त्यांची सर्वोत्तपरीची चिंता मला पडली आहे. देवाला काळजी. उदाहरण ऐकलेलं आहे महाभारतामध्ये. भीष्माचार्याने सांगितलं निष्पांडवी पृथ्वी करील, आणि 5 पांडव बिंदा झोपलेले. आता चांगले मोठमोठे 5 जरी महाराज झोपवले तरी ते झोपणार नाही. सांगत त्यांना जर सांगितलं उद्या संपणार आहे सगळं, त्यांचं एकट्याचं नाही, सगळं संपणार म्हणलं काळजी कोणाची आहे? त्यांना सगळ्यांची का त्यांची? यांचीच काय दिल ते ठराविक ठिकाणी जाऊन राहतील. आपल्याला मार्ग सुद्धा नाही सांगणार कुठं चाललंय सेफ्टी. मग ते जे जे काही करावायचे मनात आणतात ते सर्व मलाच करावे लागते. देवालाच करावं लागतं सगळं. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पिल्लाच्या जीवना करताच पक्षी जगते, किंवा आपली तहानभूक काही त्यास कळत नाही, अशा आपल्या तान्ह्या लेकराची हितकर व सुखकारक असेल ते आईलाच करावे लागते. त्याप्रमाणे जे मला मनपूर्वक सर्व भाव मत करून
मजवर टाकून भजले त्यांचे इच्छित सर्व काही मीच करतो. आपण फक्त देवा गाडा लुटून द्यायचा. आपलं लय पाठ आहे अभंग. तुका म्हणे घालू घातलंच नाही कोणी, म्हणणारानं ते बिलकुल घातला नाही. आणि जो नेहमी हा अभंग म्हणतो त्याचं तर पहिलंच त्यांनी घातलेलं नाही. तो नुसतं म्हणण्याच्याच तयारीत आहे. मी तर म्हणतो म्हणूच नाही अभंग. सगळ्यांनी मुख घरी गेलं पाहिजे. पण म्हणायला तर लय आवडा, नाही म्हणायला दिलं तर फुगला आणि करायच्या नावाने शिमगा. साधूला राग नाही ना. सुखकारक असेल ते आईलाच करावे लागते. त्याप्रमाणे जे मला मनपूर्वक सर्व भाव मजवर टाकून बसले त्यांचे इच्छित सर्व काही मीच करतो. त्यांना माझ्या ऐक्याची शुद्ध ब्रह्मस्थिती प्राप्तीची इच्छा असेल तर त्यांची तीच आवड मी पुरवतो. त्यांना कशाची इच्छा आहे? देवाशी ऐक्य झालं पाहिजे, ब्रह्मसुख मिळालं पाहिजे, ती इच्छा असेल तर ती मी पुरवतो. किंवा माझी सेवा करावी असे म्हणतील तर त्यांच्या व माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो. असे भक्त आपल्या मनात जो जो हेतू धरतात तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यास देऊ लागतो. आणि जे त्यांना दिलेले असते त्यांचे रक्षणही मीच करतो. कारण अर्जुना त्यांच्या सर्व मनोवृत्तीचा आश्रय एकमेव मी असतो. त्यांच्या संपूर्ण योगक्षेम मलाच करावा लागतो. त्यांनी सगळं माझ्यावर टाकलं म्हणजे आता मलाच करावं लागेल. काय आपण भीष्माचार्याची पाहिली गोष्ट. त्यांनी जरी सांगितलं तर देव जागा आहे आणि हे बिनधास्त जरा डोरतायत पा. आता उपयुक्त संप्रदाय खिरीत आज्ञाने उपासकाचे. आता लोक म्हणतात ना संप्रदाय, पहा काय वाक्य. आता अनेकही संप्रदाय परी माते नेणती समवाय, जे अग्नी इंद्र सूर्य समाये म्हणती यजती. जे बाकीच्याला प्रसन्न करायला निघालेत पण मला नाही प्रसन्न करत, असे बरेच संप्रदाय जगामध्ये. आता बघा इथं नावच घेऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणले हे काही कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही, कोणाचे संप्रदाय. अनेकही संप्रदाय जो एकनिष्ठ भक्ती सोडून बाकीचे जेवढे बी भक्त आहेत ते अनेकही संप्रदाय आहेत. त्यांना काही घेणंच नाही बा. जे दुसऱ्या देवतांची भक्ती श्रद्धेने युक्त होऊन अन्य देवताची पूजा करतात ते सुद्धा हे कोणती सुद्धा माझेच अज्ञानाने पूजन करतात. नाहीतरी अन्य देव जे त्यांचं अधिष्ठान कोण आहे? अरे बहिराव खंडीराव येतो रोटी सुटीचे देव. काय तू उभं राहायचं वाक्य? उदय येळकोट जय मल्हार. बहिराव खंडीराव ये रोटी सुटीचे देव. काय वाक्य आहे? त्यांचं काय? त्यांचं अधिष्ठान काय? त्या अधिष्ठान मी आहे. यांनी जरी खंडोबाला बसलं तर मला बसलं असं होतं. पण या दुर्दैवी लोकांना काय सांगावं म्हणले. त्यांना असं वाटतच नाही का खंडोबा सुद्धा तोच आहे. आता उपयुक्त संप्रदायाची अज्ञानी उपासकाचे आणखी संप्रदाय आहेत. ते मला सर्वत्र सर्व व्यापक रूपाने जाणत नाही. हे बाकीचे संप्रदाय ते मला सर्व व्यापक स्वरूपाने जाणत नाही. याच्यात मध्ये नामदेव महाराज फर्स्ट लिस्ट वर होते. तर त्यांचा पत्ता जा मुक्ताबाईच्या हातात लागला आणि मुक्ताताईने त्यांना काय केलं? मुक्त करून टाकलं आपणासारखी. कसं बी टोचून टाचून कसं. आता जर विरास उचललेला आहे तुका म्हणे लासू फासू देऊ डाव सुखाचा उपाव पुढे आहे. भले साधू जरी भांडण काढलं साधूने आपल्याशी तरी आपलं लासू फासू देऊ. डॉक्टर का आपलं कापूनच काढतोय अंगातले काय काय आयटम त्रास द्यायला लागलो तरी त्याचा विचार काय? त्याला सुखाचा उपाव पुढे आहे. अनेक उपासकाचे आणखी संप्रदाय आहेत पण ते मला सर्वत्र व्यापक रूपाने जाणत नाही. फक्त अग्नी इंद्र सूर्य चंद्र म्हणून भेद बुद्धीने यजन करतात. ते त्यांचे पूजनही खरोखर माझेच होय. कारण या सर्व रूपाने मीच एक भरून राहिलेलो आहे ना. परंतु ती त्यांची भजन पद्धती संप्रदायपूर्वक सरळ नसून चुकलेली असते. अर्जुना हे पा वृक्षाच्या शाखा पाने वगैरे ही एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हती का? परंतु पाणी घेणे हे मुळाचेच काम असल्याने ते पाणी घ्यायचे असेल ते मुळाशीच घातले पाहिजे. किंवा ही 10 इंद्रिय जरी देहात एकाच देहाची आहेत आणि त्यांचे सेवन केलेले विषय जरी एकाच ठिकाणी एका भोगत्यास पावतात तरी उत्तम प्रकारची पक्वान्य करून ती काय कानात कशी भरावी, फुलेही आणून डोळ्यात कशी बांधावी, तर अन्न हे तोंडाने सेवन केले पाहिजे आणि सुवास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन पूजन करायचे ते माझ्याच भावनेने करायलाच पाहिजे. खंडोबा बळीराव या भावनेने नाही. त्याप्रमाणे माझे भजन पूजन करायचे ते माझ्याच भावनेने करायला पाहिजे. एरवी मला न जाणता जे भजन करणे ते काहीतरीच भलते असून व्यर्थ होय. म्हणून कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टी आहे तर ते निर्दोष असे झाले पाहिजे. माते नेनोनी भजन ते वायाची गाणे आण. काय नको काय करतो हा. मनोनी कर्माचे डोळे ज्ञान
निर्दोष व्हावे. निर्दोष रहित ज्ञान झालं पाहिजे आपल्याला. दोष रहित नको ज्ञान. निव्वळ आपली दृष्टी अधिष्ठानालाच भेटली पाहिजे. कारण मी सर्व यज्ञाचा देवरूपाने भोगताच व प्रभूच आहे, पण अन्य देवताचे भक्त मला अशा तात्विक रूपाने जाणत नाहीत, म्हणून मुख्य फलापासून च्युत होतात, म्हणजे बाजूला होतात. अर्जुना, एरवी असे पहा की या सर्व यज्ञोपचार सामुग्रीचा माझ्या वाचून दुसरा कोण भोगता आहे? मीच सर्व यज्ञाचा आधी आरंभ आहे व यजनाचा शेवटही मीच आहे. परंतु जे याज्ञिक दुर्बुद्धिवान असतात ते मला सोडून इंद्रादिक देवास भजतात. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे गंगेचे पाणी घेऊन देव व पितर यांना उद्देशून तर्पण करण्याच्या नावाने पुन्हा गंगेतच अर्पण करतात, त्याप्रमाणे ते माझेच मला देतात, पण निरनिराळ्या भावनेने देतात. एवढेच त्यांचे चुकते. आता पाणी द्यायला लागलेले, सूर्याला द्यायला लागले, इंद्राला द्यायला लागले, पण पाणी घेतलं पाण्यातून आणि पडलं कुठं? म्हणजे जरी तुम्ही त्यांना दिल्यासारखं वाटलं तर मलाच भेटणार आहे. पण यांची भावना तशी नाही. फक्त यांचं ज्ञान अपूर्ण आहे. ते वेगवेगळं पाहतात आणि वेगवेगळं पाहिलं का दुःखाची कारण, आणि एक पाहिलं का सुखाच्या राशीवर माणूस बसला जातो. ज्याप्रमाणे हे म्हणून पाहता कधीही माझ्या यथार्थ स्वरूपास पावत नाही, तर ते मनात ज्याची इच्छा धारण करतात त्या लोकांस विशेषाप्रत जातात. पहा, त्याप्रमाणे ते मला देतात, पण निरनिराळ्या भावनेने देतात. एवढेच त्यांचे चुकते. म्हणून पाहता ते कधीही माझ्या यथार्थ स्वरूपास पावत नाही, तर ते मनात ज्याची इच्छा धारण करतात त्या त्या लोकांस विशेषाप्रत जातात. शंकराची भक्ती केली तर शंकराचे गण होतील, गणपतीची भक्ती केली तर उंदीर विंदीर होईल, अमुक देवतांची भक्ती केली तर त्यांच्या आजूबाजूच्या वस्तू होईल तो, हो, पण तो मात्र मला प्राप्त होत नाही. पहा उदाहरण काय, श्लोक क्रमांक 25 नवद्याध्यातला बारकाईने ऐका. मनाने वाचेने सर्व इंद्रियांनी ज्यांनी भजन प्रभाव ओघ जो इंद्रादिक देवमार्गाकडे देवदेवता उद्देशाने आहे, ते त्यांचे शरीर जाता क्षणी दिव्य शरीरधारी देवच होतात. ज्यांनी चांगली पुण्यकर्म केली, चांगल्यावर डोळा ठेवला, आपल्याला ते व्हायचं, आपल्याला ठेवायचं देवासारखे इंद्रादिक, तर तो त्या शरीराला जातो. अथवा श्राद्ध पक्षाधिक जी पितरांची व्रते करतात, ती व्रते जे मनपूर्वक पाळतात त्यांना मरणोत्तर पितृलोकाची प्राप्ती होते. आता सांगा काय करावं का नाही करावं? पितृलोक करावं, पण काय समजून करावं? धनंजय बाबा म्हणतात त्याच्यात फक्त एकच भूमिका आहे आपली. आपल्याकडून आपल्या वाडवडिलांच्या नावाने काय व्हावं? अन्नदान व्हावं थोडं, या भावनेतून करायचं. आणि जे खाणारे सर्व सुद्धा कोण आहेत? परमात्मा स्वरूपाचे आहेत. त्यामुळे आपल्या गेलेल्या माणसांचा मार्ग सोपा होतो. होत असेल का? नसेल. 101% होतो. आपल्या भावनेतून आपण जे जे करू त्यांना ते सोपं होऊ शकतो. आणि जर आपण निश्चय यांना खाऊ पिऊ घालून जर मोकळं केलं, आपणच ईश्वर झालो, ईश्वर स्वरूप झालो, अहम ब्रह्मास्मीचं आपल्याला ज्ञान झालं, तर आपण त्यांना तिथं सोडू शकतो. तिथल्या तिथं आपण इथं आणि ते तिथं, तरी त्यांची सुट्टी होणार. ते म्हणतील नाही नाही, हे भक्त प्रल्हादाच्या याच्यातले वंशज तसे होतील, आपल्या वंशातले देवा साधू भक्ताच्या वंशातले, त्यांना सोडा. अथवा श्राद्ध पक्षाधिक जी पितरांची व्रते करतात, ती व्रते मनपूर्वक पाळताना त्यांना मरणोत्तर पितृलोकाची प्राप्ती होती. किंवा मग एवढं घामाघूम होऊन शेवटी कुठं जाणार? पित्र घालून जास्त पित्राची नाटकं करायचीच नाही. बस थोडक्यात करायचं, काय करायचं ते आपलं देवाच्या ठिकाणी करायचं. उभं जेवणं खावणं घालून परत परत माणसाला परत नाही आला तो रुसला, आणि आला त्याच्यावर रुसलाच आहे. काही दिवसांनी जो आला त्याच्यावर रुसतो माणूस, नाही आला त्याच्यावर कशाने नाटकं करायची? नाटकं तर लईच असतात. सकाळी 5ला उठले म्हणले आणि रात्री 12 वाजले झोपायला, आणि तो ताप कोणाला? तो सगळा शिंबा कोणा? खाणारांना. कशाला? त्यांना पचनी पडत. दुसऱ्या दिवशी चालूच झालं त्यांना पित्ताच्या जोरदार उलट्या. उलटे निवळून काय ऐकले साधूचं काय? किंवा भूत वेताळाधिक शुद्र देवता ही ज्याची परमदैवते आहेत, त्यांची ज्यांनी घातक अशा जारण मारण साधना करता तामस कर्माने उपासना केली. अमावस्येच्या दिवशी असतात स्मशानात काही लोक, ते बी जारण मारण करतात. ते कुठं जाणार? नंतर ते भूतखेतच होणार तिकडे जाऊन, कारण त्यांना त्या देवतेची पावर कळाली ना. मग त्या देवताची उपासना केली तर त्या देवतेला जातात. आणि म्हणून साधूंनी बोध केला, अहम ब्रह्मास्मी, तू ब्रह्मरूप आहे. आणि मग तुझी ब्रह्माची उपासना करता 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 तो जीव काय होणार? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची अंगे झाली हरिरूप, तो हरिस्वरूप होऊन जाणार. किंवा
त्यांनी देहरूपी पडदा दूर होतात, त्यांचा देहरूपी पडदा दूर होतात, मेल्यावर भूत खेताधिकांच्या योनीत प्राप्त होते. अशा प्रकारे त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फलद्रुत होतात. मग त्याच न्यायाने जे दृष्टीने मलाच पाहतात, कानांनी माझ्या नावाचेच वर्णन करतात, मनाने माझेच ध्यान करतात व वाचेने माझेच वर्णन करतात. अरे सर्वांगाने व सर्व ठिकाणी मलाच जाणून नमस्कार करतात. ज्यांची दाने पुण्य वगैरे जे काही केले असेल ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. ज्यांनी माझे स्वरूप यथार्थ जाणण्याकरता शास्त्राचे अध्ययन केलेले असते. हे कशासाठी करायचे? आपण आपलं स्वरूप पाहायचं आपल्याला, याच्यासाठी अध्ययन आहे. लोकांना सांगण्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. हो, त्यांनी जे स्वरूप जाणण्याकरता शास्त्राचे अध्ययन केलेले आहे. आणि जर शास्त्राचे अध्ययन कशासाठी केले? मला जाणण्यासाठी. आणि ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केले तो म्हणतो मलाच नाही भेटला तर तुम्हाला कुठं भेटल? म्हणजे यांनी उरफाटा कार्यक्रम केला. जाणण्यासाठी नाहीच केला यांनी, नुसता सांगोपांगीन वाडाला वांगी. तुम्हाला दृष्टांत सांगतो, आठवलं म्हणून. जाधव साहेब सांगतात नेहमी दृष्टांत. ते म्हणले असेच लिहिलं होतं, हिंदवी स्वराज्य म्हणून एकाच्या गाडीवर लिहिलं होतं मोठ्या अक्षरात. आणि ती हिंदवी स्वराज्यवाले आले, एका हॉटेलवर थांबले आणि म्हटले मी बी गेलो होतो चहा पाण्याला हॉटेलवर. आणि त्याच्यामध्ये तो हिंदवी स्वराज्यवाला आला. मग दोघं बापले बाहेर दिशेसाठी दुसरीकडे गेले. आणि हे सुनबाई आणि सासूबाई इकडे गेल्या. आणि तिकडे जाऊन बघून आल्या, वडाला उमरं लागलेली. वडालाच उमरं असतात ना, उमराला उमरं लागलेली होती. आणि मग तिने सांगितलं, सुनबाई म्हणते आत्या हे काय आहे? सासूबाई तर त्या म्हणतात ती वांगी आहेत. तरी पण म्हणले आपण काय करू, पप्पांकडून कन्फर्म करून घेऊ. आणि मग चौघेजण गाडीजवळ आले. आणि चौघेजण आल्यानंतर त्यांनी विचारलं, का हो? तिने मला विचारलं होतं ही काय आहे उमराला आलेली? उमराला कसलं? ह्या झाडाला काय आले? तर मी तिला वांगी सांगितले. बरोबर ना? हो वांगीच आहेत ती, फक्त त्यांना काटे यायचे अजून थोडी बाकी आहेत. आणि असली बावळ तर हिंदवी स्वराज्य लिहिणारी, त्यांना वांगी कुठे येतात ते माहित नाही. असले अर्धवटीच आहेत. सांगा बघा, हा दृष्टांत कशासाठी? त्या वांग्यासाठी. पहा काय वाक्य आहे, माझे स्वरूप जाणण्याकरता त्यांनी शास्त्राचे अध्ययन केलेले आहे आणि माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झालेले आहेत. त्या माझ्यासाठीच आयुष्य लाभले आहे. कशासाठी आयुष्य दिलेले आपल्याला? देवाने आयुष्य कशासाठी दिलेले? देवाने आयुष्य दिलेले. एवढे आयुष्य काय दिलेलं तर कळलं नाही आपण, तर काय आयुष्य जात आहे पा? हे दिलेलं आयुष्य देवासाठी. तुम्ही काही म्हणा, कशावर जरी मला सिद्ध करायला सांगितलं तर आपण ते सिद्ध करू. का मिळालेलं आयुष्य केवळ ईश्वरासाठी, घरदार प्रपंच याच्यासाठी बिलकुल नाही. 101% नाही. काळ्या दगडावरचे रेग आहे. जाणण्याकरता शास्त्र त्यास माझ्यासाठीच आयुष्य लाभले आहे. म्हणजे त्यांनी आपले सर्व आयुष्य माझे साक्षात्कारात्मक आत्मतत्वाने ज्ञान संपदण्यासाठी खर्च केले आहे. आमच्या का नाही लक्षात राहत? आम्हाला का नाही जमत? आमच्या काय हे ध्यानात नाही राहत? इथं ऐकलं खाली गेलो लगेच माड्या घोड्या लोक लगेच डोक्यात. हे कसं काय ध्यानात राहील? आम्ही ज्या हरीचे दास आहोत, हरिकीर्ती वाढवणारी आहोत, असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या अंगी अहंकार धारण करतात. अहंकार धराव माणसाने. कशासाठी अहंकार जातात? म्हणू हरीचे दास लेऊ ती भूषणे. अहंकार पाहिजे माणसाला. अहंकार याचा पाहिजे, पण नको त्याचा अहंकार आहे. नाचक्या बॉडीचा अहंकार आहे. ज्या बॉडीची चिमुडभर राख जरी केली तर घरातले म्हणणार नाही घरात आणा. ते म्हणतील झाडाला टांगा, नाही तर झाडाच्या बुड्याशी गाडून ठेवा. या बावळटाला फार आत घेऊ नका. याची तर राख झाली, पण याला आत आणलं तर आमची राख करी. आणि त्या चिमुटभर राखीसाठी एवढी पळापळी आमची. आम्ही ज्या हरीचे दास आहोत, हरिकीर्ती वाढवणारे आहोत, असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या अंगी अहंकार धारण करतात. भागवताचार्य सांगतात, अहंकार बरी सोमपण हे चित्तात प्रगटे चैतन्य घन, तेथे मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्मी. जर तुम्ही सांगा जर ईश्वराच्या मागे लागलो तर आपलं प्रपंच होणार नाही का? तुम्हाला सांगतो आहे त्याच्यापेक्षा 10 पट चांगला. नाही झालं तर आपण पाहिजे ते हरू म्हणून. कारण तुमचीच वाक्य आहेत हरिपाठामध्ये. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मली साधली, तयास लादली सकळ सिद्धी. हे जरी तुम्हाला नाही कळालं, सकळ सिद्धी म्हणजे तुम्ही ज्या ज्या कामना कराल त्याच्यात अजून उकल करून ज्ञानेश्वर महाराजांनी 3ऱ्या चरणात सांगितलं, तयास लादली सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी हरिपाठी गेली. रिद्धी सिद्धी
रिद्धी सिद्धी निधी हरी बुद्धी जो ते तो नर दुर्लभ आचेशी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मली साधली तयास लागली सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघितो नाही रिद्धी सिद्धी धर्म हरिपाठी आले. पुढचं वाक्य काय? प्रपंच निवाले. अरे प्रपंच शांत झाला, सगळ्या गोष्टी त्याला पायाजवळ लोटांगण येऊन येतात. प्रपंच निमाले, साधू संगीत, साधूच्या संगतीत गेला प्रपंच निमानून जातो. काय होतं काय होतं काय कशाचं काय झालं, काय होतास तू, काय झालं, काय वाटत. जे जगात एकमेव माझ्याच लोभाने लोभी आहेत. लोभ असावा आपल्याला. आपला लोभ एकमेकाबद्दल झाला पाहिजे. पण कशाबद्दल? हे मला म्हणतात माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं का, हे अशी फसून मला म्हणणार. मी म्हणणार तुमच्याबद्दल मला वाटतं, पण हे म्हणतात मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही. हेच वाक्य. खास मित्र तुम्ही एक माझे, पण तुम्ही कधीच मला स्वीकारलं नाही. पण मी मात्र म्हणले खास मित्र. अहो आपल्याला कोणाबद्दल बी प्रेम राहिलं नाही पाहिजे आणि द्वेष पण नाही राहिला पाहिजे. अशी समबुद्धी झाली पाहिजे. नाही ते याच्यात गुतान त्याच्यात गुतान. या परत माझ्या प्राप्तीच्या इच्छेने जे सकाम एकमेव जे जगात एकमेव माझ्याच लोभाने लोभी आहेत, एवढा लोभ झाला पाहिजे. काय तुकाराम महाराजांचं प्रमाणे सांगा बरं. त्या अभ्यास करायचं दिलं सोडून इकडे टावळ्या चकाट्या चालल्यात मारायचं काम. सर्व लोभ्या जायचे धन तैशा पर्यामा नारायण. सर्व लोभ्याचं एकमेव उद्दिष्ट कशावर? पैशावर, धनावर. तैशा पर्यामा नारायण. काय तुका बरायचं प्रमाणे जे एकमेव माझ्याच लोभाने लोभे आहेत, माझ्याच प्राप्तीच्या इच्छाने सकाम आहेत. जरी इच्छा करतात तर माझ्या प्राप्तीची इच्छा करतात. म्हणून ती सकाम जरी असली तर माझी इच्छा करतात. जर कशाची इच्छा असली तर ती माझीच आहे. जे मदविषयक प्रेमाने सप्रेम आहेत, जे माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी भुलून गेल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून ते लौकिकास जाणत नाही. त्यांना लौकिक कळत नाही. लोक काय म्हणतात आपल्याला काय हे आपल्याला कळते का अजून? आपल्याला तर समजायचं का अजून आपण ईश्वराच्या दरबारात प्रवेश केला नाही. अजून आपल्याला सगळं कळतंय. ज्या दिवशी सगळं कळायचं म्हणजे मग वेगळं जे आयसीयू मध्ये त्यांना म्हणायला लागलं हे पतीवर बसायचं. त्यांना काहीच कळत नाही. असलं नाही, सगळं साबूत असताना सुद्धा सगळं कळतं. हे म्हणतात मला सगळं कळतं, कोण कसा बोलतो कोण कसा बोलतो, अरुण बाबा म्हणतात. पण तरी सुद्धा आपण त्याला दाखवायचं नाही का मला कळालेले आहेस तू. नळवडे साहेब एक वाक्य म्हणतात, जर एखाद्याने आपल्याविषयी षडयंत्र जरी केलं आणि आपल्याला फसवलं तरी आपण मात्र म्हणायचं त्याला त्या आनंदात ठेवायचं. तू त्या आनंदात असतो. काय फसवलं का नाही महाराजाला आपण? तर म्हणले मग त्याच्या अर्जन आनंदात विरजन नाही पडून द्यायचं. काय साधूचं हृदय राहू द्यायचं त्याला आनंदात. त्याला जर आपण म्हटलो तू मला फसवले मला कळालं तर त्याला आनंद होईल का? जसं त्याला अजून अज्ञानात ठेव त्याला कळून द्यायचं. वा वा काय तो आनंदात राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांनी खोटं जरी केलं तर त्याला दुःख होऊ द्यायचं. हा हृदय आहे साधूचं. सगुणाच्या ठिकाणी भुलून गेल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून ते लौकिकास जाणत नाही. मलाच ज्यांची शास्त्रे जाणतात त्यांची शास्त्र काय पाहिजे? कोणती शास्त्र वाचली पाहिजे आपण? वाचा पुराण कोणती बी श्रावण महिन्यात. अशी ग्रंथ वाचा का ज्या ग्रंथातून तुमची जन्म मरणाची राखी सुटणार आहे. बाकीचे ग्रंथ नका वाचू. अधिक महिन्यात ग्रंथ वाचा. अधिक महिन्यात ब्राह्मणांना दान द्या. 101% ब्राह्मणांना दान द्या. अरे काय त्या गणपतीमध्ये मी पाहिलं परवाच्या दिवशी गणपती पळायच्या वेळेला ते ब्राह्मण काका पळत होते या गाडीतून त्या गाडीत. 15 रुपये देऊन जायचे सुटकन. 10 2 रुपयाच्या सुट्टी. आणि जातो म्हणायचे आज लय बिजी आहे मी. आणि ती जोडी फाटकी जोडी ते धोतर तरी पण मळकत पण ते सावरून चप्पल स्लीपर आणि ते पळतात. लाजा नको वाटायला आपण देवाच्या नावावर एवढे पैसे खर्च करतो आणि जो व्यक्ती देवाच्या चरणावर आयुष्य ज्याने समर्पण केले त्याच्याबद्दल नको आपल्याला काही वाटायला. त्याच्याबद्दल कुठं आपले चांगले भोग आपल्याला मिळाले पाहिजे. आणि ब्राह्मण काका येईल तरी पण त्यांना खारका बी देतील. पण सत्यनारायण खारका दसे मग देव कसा करीत? खारकासारखं नाही करायचं आपल्याला. मला ज्यांची शास्त्रे जाणतात असे धर्मग्रंथ वाचावा का ज्या धर्मग्रंथाने आपल्याला जन्म मृत्यूची राहटी मिळेल. आणि ज्यांचा गुरुमंत्र जपापासून त्यांना माझीच प्राप्ती होते. त्यांच्या मंत्रापासून असेच गुरुमंत्र जपतात ते का त्या मंत्रापासून माझीच प्राप्ती होती. अशा प्रकारे जे सर्व व्यवहार कायिक वाचिक आणि मानसिक कर्माद्वारा माझेच भजन करतात ते मरणाच्या अगोदरच माझ्या स्वरूपापाशी निश्चयाने एकरूप होऊन जातात. मरायच्या अगोदरच. आणि हा आपला संप्रदाय चाललाय सगळा इथून तिथून महाराष्ट्र अख्खा. काय प्रमाणे
अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी एवढं सोपं यायला. आयुष्यभर नुसत्या टोप्या मारल्या, कीर्तन करून भजन करून बी लोकांचेच व्यवहार केले, त्याला काय प्राप्त होणार आहे? अंतकाळी मुखात नाम येणार नाही शेवटच्या क्षणाला. आणि शेवटच्या क्षणावर जो भरवशावर जो भुलला त्याचं काय? मोक्ष मेल्या पाठी अमासी होईल ऐसे जे म्हणत ते अतिमूर्ख सांगायला येते. करत राहायचं आयुष्यभर. ही बोलताना आपली जीभ सुद्धा कचरली नाही पाहिजे, तर सत्याचे पाठराखणदार आपण होऊ शकतो. जे धर्मात सांगितलेले संतांचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य बोले. येऊ रागे येते, तुका म्हणे सत्य सांगू. येऊ रागे येतील ते, मी खरं बोलणार. आला रागता आला, आम्हाला काय घेणे. तुका म्हणे साधू बोले खडगधार खोच ते अंतर दुर्जनाचे. जसे तलवारीच्या पेक्षा त्या कुऱ्हाडी होत्या ना पूर्वी, त्याला खडग म्हणायचे. रावणाच्या त्यांच्या हातात अशी धार असते त्यांच्या मध्ये, कापून टाकतात त्यांच्या त्या शब्दाने. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. ते मरणाच्या अगोदर माझ्या स्वरूपाची निश्चयाने एकरूप होऊन जातात. मग ते मरणानंतर माझ्याशिवाय इतर दुसरीकडे अनन्य गतीस कसे जातील? अन्य गतीस कसे जातील? दुसरीकडे जाऊ शकत नाही. जे आयुष्यभर असं ज्यांनी केलेले ते दुसरीकडे कुठे जाणार आहे? म्हणून ते माझे यजन करणारे माझ्या सायुज्य मोक्षास प्राप्त होतात. सायुज्य मोक्ष म्हणजे काय? देवासारखं स्वरूप होऊन जायचं, देवच होऊन जायचं. आणि देवाच्या आकाराचं त्याला स्वरूपता म्हणतात. देवाच्या सारखं रूप करायचं. एक सलोकता, देव ज्या लोकांना राहतो घाटकोपरला राहतो. सलोकता, घाटकोपरला राहायला जायचं. समीपता, देव भटवाडीत राहतात घाटकोपरमध्ये, अजून समीप जायचं. स्वरूपता, देवाच्या सारखा नट्टापट्टा करायचं, बासरी बिसरी घेऊन जायचं, त्याला स्वरूपता म्हणतात. आणि सायुज्यता म्हणजे देवच होऊन जाणे. कारण त्यांनी सेवेच्या निमित्ताने अर्पण करते वेळी आपला आत्मभावच मला अर्पण केलेला आहे. तुका म्हणे जीव भाव ठेवून ते देवापाशी काहीच न मागती. काय प्रमाणे? तुका म्हणे जीव भाव ठेवून देवापायी काहीच न मागती. त्यांना दुसरं काहीच नको. आपला जीव भाव पण ईश्वराच्या चरणावर समर्पण केलेला आहे. त्यांनी सेवेच्या निमित्ताने अर्पण करते वेळी आपला आत्मभावच मला अर्पण केलेला आहे. अर्जुना, भक्ताने माझ्या ठिकाणी आत्मभाव जीवभाव समर्पण केल्याशिवाय मलाही आनंद होत नाही. बरे काय वाक्य बघा. पारायण करताना कधी कळलं तर कळू का? काय वाक्य बघा. अर्जुना, भक्ताने माझ्या ठिकाणी आत्मभाव जीवभाव समर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. भक्ताला पूजेला गेल्यावर फक्त काय करतो भक्त? पूजेला गेलो फुलं टाक, तांदूळ टाक, गुलाल बुक्का उधळ, अजून असले तर 5 रुपये 10 रुपयाची चिल्लर टाकला का चालला. पण जीवभाव कुठे देवाच्या चरणावर समर्पण आहे? तुका म्हणे बळी जीव दिला पायात. जीवभाव दिला. देव वॉचमॅन होऊन राहिला त्याच्या दारात. देव त्याच्या दारात वॉचमॅन होऊन राहिला. आत्मजीवभाव समर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. देवाला तोपर्यंत आनंद होत नाही. अरे इतर दुसऱ्या कोणत्याही उपचाराने मी कोणास आकलन होत नाही, म्हणजे माझी प्राप्ती होणार नाही. जीवभाव संपल्याशिवाय ईश्वर प्राप्ती नाही. मिठाने मिठाचं अस्तित्व संपल्याशिवाय सागरासारखं व्यापक त्याला होता येणार नाही. जेथे जो परमात्म्याविषयी ज्ञान मला झाले असे पोकळ गर्वाने म्हणत असेल, त्याला ते मुळीच समजले नाही असे मी असे निश्चित समजावे. देव म्हणतात, एखादा म्हणत असेल मला कळालं ओले आता मला कळाले असं जर म्हणत असेल तर त्याला निश्चित कळालं नाही. जो आपले निष्कारण संपन्नत्व मिरवून दाखवतो, काहीच कळालं नाही पण नुसतं संपन्नत्व दाखवतो, नुसता मोठेपणा. बाबाला पाया पडायला गेलो तरी म्हणतात लांब राहा, बाबाला शिवायचं नाही, लांब राहा. जे आपले निष्कारण संपन्न पण मिरवतात तोच त्याचा उणेपणा होईल. आपण जर विशेषत्व दाखवायला गेलो ना, वेगळेपणा आपलं काहीतरी, तर तो आपला उणेपणा आहे. आणि आपण सर्वसामान्यासारखं सगळ्यात मिसळून राहिलं तर तो खरा मोठेपणा आहे. पण असलं नाही, आपल्याला विशेष वेगळेपणा दाखवायचं म्हणजे आपल्याला आपला उणेपणा दाखवायचा स्वभाव आहे. भगवान कृष्णाने दाखवलं नाही मी वेगळा आहे. गावातल्या लोकांना नाही दाखवलं, मित्रांना नाही, आईला नाही, वडिलांना नाही, इंद्राला नाही, ब्रह्मदेवाला नाही, कोणालाच वेगळेपणा दाखवला नाही. हेच मोठेपणाचं लक्षण आहे. अथिले पण मिरवी त्याची उणी, आम्ही झालो जो म्हणे तो काहीच नाही, ही ओळ आहे. पण याला बघा, आता स्वतःला वेगळं समजायचं नाही, उणेपणा दाखवायचा नाही, वेगळेपणा नाही दाखवायचा, त्याला एक ओळ आहे ज्ञानेश्वरीमध्ये बघा, आठवत असेल. जय जगा धाकुटे होय तै जवळीक माझी, त्याच्या पुढचं
म्हणून थोरपण परा सांडीजे, मोठेपणा टाकून द्या. म्हणून थोरपणा परा सांडीजे, मग उत्पत्ती अवघी विसरीजे. उत्पत्ती म्हणजे मी काय काय केलेला अभ्यास आहे तो अवघे विसरीजे. जय जगा धाकुटे होय तै जवळीक माझी, लहानपण देगा देवा. माईक नाही ना पण. मुंगी साखरे चारवा, जगा दाखुटे होय तै जवळी, लहानपण देगा देवा. कारण महापुरे झाडे जाती येथे लवाळे वाचती. पावर म्हणून लहानपणामध्ये देवाशी एकरूपता आहे, मोठेपणामध्ये देवापासून लांबपणा आहे. ऐरावत रत्न थोर, त्याला अंकुशाचा मार पाहिजे. माझ्या भक्ताच्या ठिकाणी जीव पाहून जेथे तो कोणाची आकल होत नाही अशी माझी प्राप्ती होणार नाही. जोपर्यंत जीवभाव देत नाही तोपर्यंत माझी प्राप्ती होणार नाही. पहा, मला आनंद होत नाही जोपर्यंत त्यांनी जीवभाव समर्पण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही उपचाराने मी कोणाचं आकलन होणार नाही. किती उपचार चालेल पहा. तुकाराम महाराज प्रमाण याला देतो तुम्हाला, याच्याशिवाय मी तुम्हाला भेटूच शकत नाही. आणि हीच साधना तुकोबारायांनी केली. कोणाही साधनाचा न केला लाग, करणे केला त्याग, देह बुद्धी माझं अस्तित्व संपून टाकलं, देवाच्या चरणावर जीवभाव समर्पण केला. तुळस ठेवली ना, टीव्हीवर दाखवले आता तुळशी अमृत, नुसती गळ्यात घालायची देवाला पाणी पुजायची नाही. काय सकाळी टीव्हीला दाखवत होते बघा तुळशी अमृत मध्ये, कोणी पाहिलंय का? तुळशीचं दुधात घेतलं पाण्यात घेतलं का त्याचं शरीर सुद्धा चैतन्य मन, दुधात दह्यात असं पाण्यात घेतलं तर तुळशीचं अमृत काढलेले रस तो घेतला का त्याचं शरीरच तेजपुंज दिसतंय. काय तुळशीचं फायदा. डॉक्टरांची सगळी हे दाखवली होती. तुळशी म्हणजे नुसतं त्यांनी दाखवलं पाणी घालायचं नाही, सकाळी टीव्हीवर दाखवत होते. जेथे जो परमात्म्याविषयी ज्ञान, पण आमचं टीव्हीवर दुसरं पान आहे, नुसती भांडणं धडाधड मारामाऱ्या हाणाहाण्या ते पाहायचं. आमची पोरं टीव्ही चालू नाही करून देईल, द्यायची झापडी द्यायची हाकलून त्यांना काय सगळं घरात ठेवायचं. तुमचा टीव्ही तुम्हाला असताना आता लावून नाही देते, त्यांच्या हातात आलं तुम्हाला नाही घराच्या बाहेर काढलं तर काय सांगावं तुम्हाला. आता जेथे परमात्म्याविषयी ज्ञान मला झाले असे पोकळ गर्भाने म्हणत असेल त्याला मुळीच काही समजलेले नाही. आपले निष्कारण संपन्नपण मिळवून दाखवतो तो त्याचे गुन्हेपणा होय. निष्कारण मी मुक्त झालो असे जो म्हणतो तो संपन्न वा मुक्त यापैकी काहीच झाला नाही असे समजावे. आठवा हे किरीटी, आम्ही यज्ञ याग केले, दान धर्म केला, आम्ही तपतीर्थाटन केली, अशी जी पोकळ घमेंड गर्व फुंस बाळगतात त्यांना माझ्या जवळ साहित्य प्राप्तीच्या दृष्टीने पाहिले असता गवताच्या काडी इतकी सुद्धा किंमत व योग्यता नाही. अत्यंत कळवळ्याची विनंती आहे तुम्हाला सुद्धा, तुम्ही माझे भाऊ आहेत म्हणून, बहीण आहेत म्हणून. धर्मासाठी करायचं तर करा, काही नाही केलं तर चालेल, पण केलेल्याचा फुंज धरू नका. कुत्र्या मांजराच्या गाढवाच्या जन्माला जावं लागेल, करू नका वाटलं तर, पण केलेलं मुखार रुंदावर आणू नका, त्याचा आम ठेवू नका, त्याची जाणीव ठेवू नका. आपले गावची लोक सांगतात ह्या हाताने केलेलं ह्या हाताने कळालं नाही पाहिजे. याच्या 10 वर्षाचे सगळे पाडे पाठ आहेत, काय काय केलं एवढा माग जाणार आहे माणूस. चंदूबाबा आपले ते संतोष महाराज ते म्हणले मी 2-3 याच्यामध्ये धंद्यामध्ये उतरलो होतो, पण आता बाबा मी म्हणलं काय झालं गाडी वगैरे, ते म्हणले जरा प्रॉब्लेम झाला, मी 10 वर्ष माग गेलो म्हणले. कंबर कसून कामाला आहेत आता, पण ते एक वाक्य म्हणले मी 10 वर्ष माग गेलो. मोठा बिझनेस करण्याचा प्रयत्न केला पण 10 वर्ष माग केलो. जर आपण असं केलं तर आपण कमवलेलं तप परत 10 वर्ष माग जाऊ आणि पुन्हा शूद्र सारखे बोलायला सुरुवात करू, प्रापंचिक लोकांसारखे आपली भाषणं चालू होतील. मग अरे मोठमोठ्यांची काहीतरी उडाली त्याचा विचार करून पहा ना. आपलं काय दर्या मी खसखस, बाबा एक वाक्य म्हणतात तर किंवा म्हणतात दर्या मी खसखस, नाही तर गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खायची. शहाणपणा कशाला करायचा, आपले कुठपर्यंत चालणार आहे. ज्ञान ऐश्वर्य बाकीच्यांचा विचार करा, मोठमोठ्यांची काहीतरी उडाली याचा विचार करून पहा. ज्ञान ऐश्वर्य संपन्नतेच्या बाबतीत वेदाहून कोणीतरी अधिक जाणता श्रेष्ठ आहे का? वेद, पण तो सुद्धा माझ्या मुखाहून बसलेला आहे. पहा दुसरं वाक्य येईल, किंवा 1000 मुखांचा शेषापेक्षा अधिक बोलणारा कोणी आहे का? तो सुद्धा माझ्या अंथरुणाखाली लपून बसला. आमच्या बाबाचं 6 महिने एकाच ओळीवर प्रवचन चाललंय, काय उपयोगाचं? पहा वेदापेक्षा कोण जास्त जाणताय, पण फुंज नाही. फुंज धरली तर वेद जाणू गेला पुढे मौनावला, त्याला नाही कळालं, गप्प बसून राहिला. अधिक पाहता श्रेष्ठ काय, वेदाहून कोणी श्रेष्ठ आहे? किंवा 1000 मुखांनी शेषापेक्षा अधिक बोलणारा कोणी आहे का? पण तो शेषही माझ्या अंथरुणाखाली दडून बसला, म्हणजे तो शेवटी परमात्म्याचे अंथरुण होतो.
दुसरा जो वेद तोही नेती नेती म्हणजे ही स्थूल मूर्ती आकारवान वस्तू परमात्मा नव्हे, ही अमृत सूक्ष्म आकारवान वस्तू परमात्मा नव्हे इतके म्हणून परत फिरतो. तसेच शंकाधिक माझ्या निर्विशेष परमात्मा स्वरूप निर्धाराविषयी वेडेपिसे होऊन म्हणजे भांबावून गेले आहेत. तपस्व्यांविषयी निवड करून विचारपूर्वक पाहू लागले तर महादेवाच्या तपश्चर्येच्या योग्यतेचा दुसरा कोणी तपस्वी आहे का? महादेवा एवढी कोण तपश्चर्या करतं? काहीच काम नाही. का जाऊन बसले स्मशानात तपश्चर्या करायला? काहीच काम नाही. का स्मशानात बसले होते? ते म्हणले हा बाजार आहे ना, हा येड्याचा उरूस माझ्या डोक्यात गोविंदा भरी, म्हणून ते तिकडे जाऊन बसले. आणि आपण मात्र अजून शहाणे आहेत. आपण म्हणतो हा उरूसच भरा, तिथे गेल्यावर मला करमायचं नाही, उलट उचलू टाकील. आपण तिकडे गेलेले इकडे आले पा. तपस्व्याची निवड करून विचारपूर्वक पाहू लागले तर महादेवाच्या तपश्चर्येच्या योग्यतेचा दुसरा कोण तपस्वी आहे का? परंतु त्या शिवाने अभिमान सोडून ज्याचे पदोपदक म्हणजे भगीरथी आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे, किंवा ऐश्वर्य पूर्णतेचे खुद्द लक्ष्मीच्या योग्यतेसारखी दुसरी कोणी आहे का? तिच्या दासींचे ऐश्वर्य पहा. रिद्धी सिद्धी सारख्या तिच्या दासी आहेत. त्या दासींनी आपल्या भातुकलीच्या खेळात केलेली जी घरकुले, त्यांची नावं जर त्यांनी अमरपुरी असे ठेवले तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुलातील बाहुल्या होणार नाहीत का? पुढे त्या दासींना खेळण्याचा कंटाळा येऊन ती घरकुले जेव्हा त्या दासी मोडतात तेव्हा मोठमोठे इंद्रादिक देव रंक होतात. तसेच त्या ज्या झाडाकडे पाहतील ती झाडे कल्पवृक्ष होतात. असे जिच्या घरातील सान्निध्य असणाऱ्या दासीचे सामर्थ्य आहे, अशी ऐश्वर्याची मुख्य पट्टर आणि श्री लक्ष्मीची ही माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठा नाही, असे लक्ष्मीने पाहिल्यावर मग तिने जेव्हा मनोभाव सेवा केली व आपल्या ऐश्वर्याचा सर्व अभिमान टाकला, तेव्हा ती माझ्या पाय धुण्याच्या दैवास अधिकारास प्राप्त झाली. देव पाय सांभाळायला कधी प्राप्त झाली? ती पाय धुवायला. हे सगळं विसरून गेले तेव्हा. म्हणून माझ्या प्राप्तीचा थोरपणा एकीकडे ठेवून शास्त्रीय ज्ञानाचा अभिमान विसरून हे चालू झाली ती ओळ तुमची. म्हणून माझ्या प्राप्तीचा थोरपणा एकीकडे ठेवून शास्त्रीय ज्ञानाचा अभिमान विसरून जेव्हा जगतात नम्रपणाने मागण्याची सहजवृत्ती होते, तेव्हाच त्यास माझी प्राप्ती होते. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. हे किरीटी ज्या ठिकाणी सहस्र किरणांनी युक्त अशा सूर्याच्या तेजापुढे चंद्रही लोपून जातो, तेथे काजव्यांनी आपल्या यत्किंचित तेजाबद्दल डौल कशाला निर्वावा? मला नाही इतका अभंग म्हणता, मला नाही का कीर्तन करतायत, मला नाही का प्रवचन करतायत, मला नाही का माईक व बोलतायत. अरे काय वाटतं सांगितलं? ज्या तेजापुढे सूर्याच्या तेजापुढे चंद्र लोपून जातो, तिथे काजव्यांनी आपली यत्किंचित कशाला राहावं? लिहिणता असावी माणसाला. लिहिणता झालं ना का सगळं येतं ऑटोमॅटिक. पण पाहिजे म्हटलं का आशा आहे तो पिक्चर पाहिला का नाही? नाही, लय शहाणे आहे तुम्ही. खाली गेलो सगळ्या शोलेची स्टोरी सांगाल मला तुम्ही, पण इथं आता दाखवाल का हे बुवा पिक्चर पाहत नाही. आशा आहे तो निराशा आहे. जेवढी आशा कराल तेवढी निराशा. आणि तुम्ही नको म्हणाल ना तेव्हा सर्व सुटे आज येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजी. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटलीशी धनी येणे काळ. संतांच्या चरणाजवळ जर आपण नतमस्तक झालो, सगळ्या गोष्टी आपल्या पायाजवळ लोळून घेते. सर्व काळ होतो आठवीत मनी. काय? संतांची चरण. हे मला व्हायचे, ते मला व्हायचं, ते नाही, ते ऑटोमॅटिक होत. तो साईड बिझनेस येतो. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी लक्ष्मीचेही ऐश्वर्य सहते होत नाही, शंभूचे तप पुरे पडत नाही, त्या ठिकाणी इतर अज्ञानी सामान्य लोक मला कसे जाणू शकतील? सामान्य लोकाला काय म्हणले ज्ञानेश्वर महाराज बघा. मी उलट म्हणतो यांचा थोरपणा म्हणायचं साखरे महाराजांचा. त्यांनी आपल्याला चपराक मारली पण कळू नाही दिली, पण ज्ञानोबाची चपराक बघा कशी बसते. तेथे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जेथे शंभूचे तपन पुरे, तेथे हे प्राकृत हेंद्रे केवळी लाहो जाणून. प्राकृत हेंद्रे, प्रकृतीवर प्रेम करणारी लोक कोण आहेत? हेंद्रे आहेत. ते हेंद्रे मला कधी प्राप्त होणार? ज्यांनी प्रकृती सांडून मला पाहिलं ते मला प्राप्त होऊ शकतात. या लागी शरीर सोडावा की जे, सकळ गुणाचे लोण उतरीजे, संपत्ती मद सांडीजे, कुरवंडी करून तुकडा करून फेकून द्यावा. त्याप्रमाणे याकरता परमात्म्यावर सर्व शरीर ओळण करून टाकावे, देहास अहंकाराचा बाद करावा आणि आपल्याजवळ असलेल्या सर्व गुणाचे लिंब लोण उतरावे आणि संपत्तीचा मद गर्व फुंज मजवरून ओळून टाकला पाहिजे.
ते काहीच चालत नाही. आपली काय संपत्ती आहे? ते लक्ष्मीची संपत्ती काय? आपलं तप काय? मी 1 तास चिंतनाला बसतो, बाबा 6 तास बसतात, 12 तास बसतात, तरी कच्चे बाबा. बाबा 6 तास आणि 12 तास बसत असले तरी कच्चे. 24 तास अखंड समाधी, चालती बोलती सगळे कर्म करताना समाधी लागली पाहिजे. ती साधू संतांना अभिप्रेत समाधी. डोळे मिटून चिंतन करत बसला त्याला साधू संत भागवताचार्य म्हणतात त्याचा मुर्दा पडलेला आहे. म्हणजे एखाद्याचा मुर्दा पडला ना ऑपरेशन करताना एखादा अवयव काढून घेतला तर त्याला कळत नाही, कारण त्याला इंजेक्शन मारले भुलीचं. तसं याला भूल पडलेली. ताटस्थ्य नाम समाधी, त्याची म्हणे थकली बुद्धी. ती समाधी नव्हे त्रिशुद्धी, जाण केवळ मूर्छा आली, बेशुद्ध पडलाय. काय साधूचं धर्मान, काय संतांची सांगणे, कशाला समाधी म्हणलेले. आणि खरी समाधी ज्ञानेश्वरी हरिपाठातल्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणाचे ज्ञानदेवा प्रमाण नाही. हा काय त्याचं ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवाचं प्रमाण निवृत्ती ज्ञानेश्वरांनी दिलेलं ज्ञान, निवृत्तीने दिलेलं ज्ञान. समाधी संजीवन, त्यांनी मला जे ज्ञान दिलं निवृत्तीदाताने ते ज्ञान आहे ना समाधी संजीवन. हरिपाठ संजीवन समाधी, चालताना बोलताना झोपताना सुद्धा समाधी. पहा बरं, अशी समाधी ज्ञानेश्वर महाराजांची. मातीत गाडून घेतलेली समाधी नाही, संजीवन समाधी. चालताना बोलताना पहा नाथ महाराजांचा हरिपाठ. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. कामधंदा कधी करा, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. भांडताना असा बुक्का द्यायचा का हरी म्हणून? कसं काय हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. अर्जुनाला ती समाधी दिली. लढाई केली हो, लढाई केली, मुर्दे पाडले तरी समाधीत होता अर्जुन. काय प्रमाणे अर्जुना देऊन समाधी, सगळ्याची घातला महायुद्धी, परी कृष्ण कृपानिधी, ताटस्थ त्रिशुद्धी, नेदीच स्पर्श. असा तटस्थ नाही पडून दिला, पडला तरी उठवलाय. उठ उठ लढाई करायची, उठ. त्याला काय समाधी समजतं? उठ बाहेर येऊन बघ. आणि अशी चालती बोलती डोळ्याने उघडी समाधी आपल्याला साधू देतो. डोळे झाकून जी समाधी आहे ती संतांना मान्य नाही. डोळे उघडून पाहिजे. आता उघडी डोळे, आपले डोळे उघडायचे आणि आपले उघडल्यावर दुसऱ्याचे उघडायचे. तुम्ही सांगा मला, सीताफळ काढतात, सीताफळ झाडाचं धरलं का तोडलं, धरलं का तोडलं का? मग कसं पाहता? सीताफळाचे डोळे उघडायला लागतात. महाराष्ट्रातल्या महाराजाचे नको का डोळे उघडायला? त्याचे नाही डोळे उघडले तो का आपली काय गाजर उघडणार रे? सीताफळाचे डोळे उघडावं लागतात तेव्हा ते झाडाचं तोडावं लागतं. कधी आता सीताफळाचे डोळे लागतात. ऊस लावताना डोळा लागतो ना, ऊस लावताना डोळा लागला तर ऊसाला ऊस येतो, ऊसाला ऊस येतो. तसा महाराजाला महाराजी, महाराजाला महाराजी जर डोळा उघडला तर. याकरता परमात्म्यावर सर्व शरीर ओळून टाकले पाहिजे. देहाचा अहंकार बाद करावा आणि आपल्याजवळ असलेल्या सर्व गुणाचे लिंब लावून उतरावे आणि संपत्तीचा मध हुंजई मधवरून ओळून टाकला पाहिजे. काहीच नाही आपल्या बरोबर येणार. तुका म्हणे जाती संपता एवढी, सांगा ती कवडी आली नाही. आणि आपली काय, आपले काय मोठं राज्य टाकून गेले. किती लोक गेले राज्य टाकून? भरतने पुचले राज्य टाकून मुंडी झाली. ऐसे किती भूपती. मग बोलती गोरक्षनाथ 99 कोटी भूपती, इतर जनाची नाही गणती. योगाप्रती निघाले. योग म्हणजे देव जोडण्यासाठी निघालेले 99 कोटी भूपती. आपली 10 बैलाची खोली, त्यात वर माळा केला आणि तो भाड्याने दिला. आणि हारायला खाली खुराड्यात कोंबडा कोंबडी खुराड्यात आणि 4 पोरं. काय बावळटाचा बाजार आहे. मिळालेल्या ऐश्वर्याचा सुद्धा फायदा नाही घेतो लोक. तेवढं तरी 10 बाय 10 तरी मोठं पटांगण करून खेळावं ना. तर वरचं दिलं खाली कोंबडा कोंबडी राहिलीच पिल्लं, 21 पिल्लं खाली. रंका लगी बंका लगी सजन कसाई, गोपीचंद की ऐसी बनी उसने छोड़ दी बादशाही. काय सांगावं आता. साधूचा बोध झाला, बादशाही सोडली. आपल्याला साधूचा बोध झाला, झपाट्याने परत प्रपंचाला लागलेलो आपण. काय सांगावा. ये मृत्यू लोकीचे उफराटे. नंतर दृढ भक्तीने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ, मग ते हवेत असले व हव्या त्या झाडाचे का असे ना, देवाला काय लागत नाही हो. तुम्ही शहराचं दुसरं कोणतं काल सांगितलं होतं? साबरीचं जरी फळ देवाला अर्पण केलं, देवाला काय नाही. साबरीचं फळ द्या नाही त्याने आणलं तर विचारा आपल्याला, आणलं म्हणजे मारलं नाही, खाऊन टाकेल. आणि परत म्हणा काय गोड आहे, कारण देव भावाचा भुकेला हात दुष्काळ तयार. लक्ष्मणाला कळाला का तो भाव? लय देवाच्या जवळ होता.
शबरीची बोरं खाल्ली ना रामानी आणि लक्ष्मणानी, काय म्हणला फेकून दिली म्हणला ही काय सांगा बरं. कळाला का जवळ राहून सुद्धा नाही कळाला. मग बघा बरं काय देवाचा काय भाव असेल, काय उच्च दर्जाचा भाव आहे. काही द्या त्याला मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादी फळ ते हवेत असले, हवेच्या झाडाचे का असते ना, म्हणजे साबरीचं असलं तरी चालल. भक्ताने ते माझ्याकडे केले व केले न केले इतक्यात मी आपण होऊन ते माझे दोन्ही हात पुढे करून घेतो. त्याच्या भक्तीने इतका वेडा होतो की ते त्याचे देठ तोडण्याचे भानही मला राहत नाही. ते आदराने मी एकदम खाऊ लागतो, इतकी मला घाई होते. जसं एखाद्या पोराला दिलं का ते कसं 8 दिवसाचा उपाशी कसं लगेच ताट ओढून घेतो. एवढा देवाच्या गावाला फक्त एवढाच दुष्काळ आहे. देवाला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे, बाकी सगळं त्याच्याकडे प्रेम देणार लोकांनी. उदाहरणार्थ होय सुदाम देवाचे फके मारे कोरडीची, आणि देवीनं आवडीने खायला लागला, इतका आवडीने खायला लागला मुटुक मुटुक. रुक्मिणी त्या 7 राण्या म्हणतात हो तुमचा मित्र आहे पण आम्हाला काय आहे का नाही, तुमच्या बापाने जरी भेळ आणली पोरं बांधतात पण आम्हाला द्या. तुमचे गाव वडील आले गावावरून, आई आली गावावरून, भेळ तुम्हाला आणली पण आम्हाला बी द्या. तशी रुक्मिणी म्हणते आम्हाला देणार का नाही तुम्ही, का सगळं सुदामाचं फके मारी एकटेच कोरडे. अजून उदाहरण पहा, देव शिष्टाईला गेले आणि जेवणाची लय मोठी सोय केली होती. या बावळटाचं काय जेवण उपयोग आहे, याला देवाबद्दल भाव नाही. दुर्योधन लय मोठी आलिशान सोय केली, देव म्हणला मला जेवायचं नाही. आपण विचार करतो त्याला राग येईल, नाही विचार केला पाहिजे. ते जर आपला विचार करत नाही तर आपण त्यांचा विचार करायचा नाही. आणि आपला राग येणं हा त्यांच्या भल्याचा आहे. त्यांना राग येतो, त्या रागाला काही किंमतच नाही, काही किंमत नाही त्या रागाला. देव म्हणले मी तुझ्याकडे जेवणार नाही. ते तापलं, ते म्हणलं रागावलं तर रागावलं तुझ्याशी काय, मला कुठं नांदायचं तुला, बावळटाच्या घरी जेवून मी काय नाही, मी विदूर काकाकडे जाणार. आणि विदूर काकाची मंडळी म्हणली घेऊन या. ते म्हणले आपल्या कशाला कोपीमध्ये आणायचं, देवाला राजीशाही भोग मिळते, तिथं संडास बाथरूम फोनची चांगली सोय आहे. पण तिथं का बाबाला करू का, हे बावळा डराडर झोपतो. बाबा म्हणतो झोपा तुम्ही बेडो, मी चाललो आतमध्ये झोपा. यार काय बावळटाचा बाजारी. मग मात्र देव म्हणला तिथे गेला तर सुलभानी केळी दिली आणि देव इतका हावरेपणाने घ्यायचा. बरं हिलाही भान नाही राहिलं, ही केळीतले गरी खायची आणि तो साल ओढून घ्यायचा आणि खायचा. सांगा बरं एवढा देव भावाचा केलाय. हे पहा भक्तिभावाने जर मला कोणी भक्ताने एखादे फुल दिले तर वास्तविक विचारपूर्वक पाहता ते मी हुंगावे, त्याचा वास घ्यावा. पण ते सोडून देऊन भक्तिप्रेमाच्या भरात मी ती तोंडात घालतो. हे राहू दे, ही फुलाचीच काय स्थिती आहे, परंतु मला कसल्याही झाडाचे एक पान का होईना ते प्रिय आहे. मग ते ताजेच पाहिजे असे नाही, सुकलेले किंवा कसलेही असले तरी चालेल, पण ते दिलेले पान भक्तिभावाने परिपूर्ण भरलेले आहे असे पाहतात. एवढंच पाहतो देव. काय पूर्णपणे हे मला विकलेले आहे का उगच नाटकीपणाचे नाही. असे पाहतात ज्याप्रमाणे एखादा भुललेला मनुष्य अमृताने तृप्त होतो, त्याप्रमाणे भक्तिभावाने परिपूर्ण झालेले पान तितक्याच आनंदाने मी खाऊ लागतो. कारण भक्तीमुळे ते मला अमृततुल्य लागते, अमृताप्रमाणे ते लागतं. अथवा एखाद्या वेळेस असाही प्रसंग येतो की झाडाला कुठेच पाला नाही, मग त्याने काय द्यावे, काय अर्पण करावे. बघा आता काय किती देवाने आपल्याला किती सबसिड्या दिल्या, पण जेवढ्या सबसिड्या द्याव्या ना तेवढ्या त्याचा आपण गैरफायदा घेतो. पहा काय दिलं, एखाद्या वेळेला झाडच नाही तर पाला कुठला येणार. तिथे पाला मिळण्याचे तर अर्पण कुठून करणार ही अडचण खरी, पण पाणी मिळण्याचे तर संकट पडणार नाही ना. पाणी तर सगळीकडे आहे, ते पाणी वाटेल त्या ठिकाणी फुकट मेहनतीशिवाय मिळते, तेच आपले नाही. पण आता मुंबईचं माहित नसेल वाटतं देवांना, मुंबईला पाणी विकत आहे. पाणी विकत आहे का मुंबईला? नाही ना, मुंबईला पाणी विकत नाही. बरं हवा विकत आहे का फुकट आहे? हवा फुकट आहे. गाडीत टायरला भरायला गेलो विकत आहे का फुकट आहे? फुकटच आहे. पाणी बी फुकट आहे, फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे पैसे घेतात ते, फक्त पाण्याचे पैसे नाही घेत. तुम्हाला लाईन टाकली, प्रेशर आहे, ती माणसं कामाला आहेत, त्यांचा पगार का आपला बाप देणार? आपला बापच देणार. त्याच्यासाठी ती सिस्टीम आहे. हवा भरणारा हवा फुकट आहे, पण त्याच्यासाठी ते मशिनरी आणली कॉम्प्रेसरसाठी, ते 2 रुपये घेतो. पहा बरं किती फुकट आहे. बरं ते जाऊ द्या, पण आपल्या नाकात हवाला काय आहे का बिल? हवाच नाकात भरतो हवा, त्याचं बिल आहे ना. पण बिल चुकत केलं का कोणी? काय प्रमाण आहे का तुमच्याकडे? जन्मभराच्या श्वासा इतकी मोजेले हरिनाम बाईंनी विकत घेतला श्याम. देव जोडला आणि आता आयुष्यभराचे श्वास फुकट घेणार देवाकडून. कधी? देव जोडला म्हणून.
आता आपल्यावर लोन चढत चाललेले देवाचं श्वास दिल्याचं, आणि ते चक्रवाढ व्याजाने नंतर वसूल करणार. ते पाणी वाटेल त्या ठिकाणी फुकट मेहनतीशिवाय मिळते, तेच आपले सर्वस्व समजून मला मनोभावे जो अर्पण करतो अर्जुना, त्याची मला किती धन्यता वाटते काय सांगू. त्याने त्या करण्यात माझ्याकरता वैकुंठाहून मोठमोठी देवळे बांधली. देवळं बांधल्यासारखं झालं, वैकुंठात मोठमोठाली देवळं. आपली तर पंढरपूर आळंदीच नाही तर देऊ, दुसरं आहे काय आपल्याला बांधायला. काशीला तर का आपल्याला ते उतरू देणार आहेत का मंदिर बांधायला, नाही. त्याने त्याकरता माझ्याकरता वैकुंठाहून मोठमोठी देवळे बांधली. कौस्तुभ मण्याहूनही अधिक तेजस्वी असे रत्न अलंकार मला अर्पण केले. त्याने दुधासारखी इच्छा व शिवसमुद्राप्रमाणे चित्ताकर्षक अशी अगणित शय्यास्नाने माझ्याकरता निर्माण केली. दुधाचं स्नान घालतात राजाला देवाला, अशा प्रकारचं. त्याने त्या करण्यात कापूर चंदन कृष्णांगर अशा सुगंधाच्या महामेरू एवढा ढीक अर्पण केल्याप्रमाणे होते. त्याने माझ्या पुढे काडवाती लावून सूर्याची दीपमाळ जपल्याप्रमाणे होते. त्याने गरुडासारखी वाहने कल्पवृक्षाच्या बागा व कामधेनूची कळपच्या कळप मला अर्पण केल्याप्रमाणे आहेत असे मला वाटते. मला अमृताहूनही मधुर रसपूर्ण अशी पुष्कळ पक्वाने नैवेद्यास वाढून दिली असे वाटते. त्यामुळे मी जो संतोषात पावतो तो आशा भक्तियुक्त अंतकरणाने युक्त केलेल्या पाण्याच्या एका थेंबापासून होतो. एवढं कशाने देव आनंदित झालाय, पाण्याच्या एका थेंबामुळे होतो. हे कीर्ती हे सांगाव्यास हवे का, हे कीर्ती हे सांगाव्यास हवे का. मला अर्पण करण्याच्या उद्देशाने आपली गरिबी जाणून पोह्याच्या कणाची गाठोडी पुरसुंदी सुदामजीने प्रीतीने खोल बगलेत मारून काढली. तिच्या गाठी मी प्रेमाने लगबगीने स्वतःच्या हाताने सोडल्या. त्या तू आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिल्या नाहीस का. म्हणून मी फक्त एक भक्तीनेच ओळखतो, त्या ठिकाणी लहान थोरे म्हणत नाही. आणि वाटेल त्याच्या ठिकाणी माझ्याविषयी अनन्य भक्तिभाव असला म्हणजे त्याच्या घरचे आम्ही नित्याचेच पाहुणे आहोत. त्याच्या घरी नित्याचे पाहुणे आहोत. पहा, गुरु नानक जगभर फिरले, जगभर गुरु नानक, पण राहायचे कोणाच्या घरी, जो भक्त आहे. भले त्याच्या घरी संध्याकाळी खायची काळजी, त्याच्या वाट्यावर जाऊन बसायचे. ते असं विचार करायचा, आता काय करू, बाबाला काय घालू मी. आणि गावातले मग पाटील यायचे असे छत्र्या बित्र्या घेऊन दुपारच्या उन्हाच्या टायमाला, आणि म्हणायचे माझ्या घरी चला जेवायला, महाराज आमच्या घरी चला. महाराज म्हणायचे नाही, मला इथंच जेवायचं, चला महाराज आमच्या घरी. नाही, मग पाटलाला राग यायचा. पाटील म्हणायचा, आम्ही का तुम्हाला उगत नाही म्हणत, ज्याच्या वाट्यावर बसले त्याची संध्याकाळची पंचायत तुम्हाला काय देईल म्हणून आमच्याकडे चला. म्हणले त्याच्यातली अर्ध्यातली चतकूर मी खाईल, पण त्याच्यामध्ये घामाचे त्याची सत्वगुणाची ती भाकरी आहे. आणि तुम्ही यांच्या रक्ताने माखलेले पिळवलेलं तुमचं अन्न आहे, त्याच्यातून मला त्या रक्ताच्या दुर्गंधी येते. म्हणून मला तुम्हाला ते खायचं नाही, मला तुमच्या घरचं नकोय मला. तुम्ही भर उन्हात संध्याकाळच्या टायमाला आला तर छत्री येऊन आलं, याच्या अंगावर उघडा, उन्हात काम करतो कपडा नाही याला अंगावर, आणि यांच्या जोरावर तुम्ही मोठे लाल झालेले आहात, आणि तुमच्या घरचं रक्ताने माखलेलं अन्न मला खायचं नाही. भीष्माचार्याची तीच गोष्ट घडली. त्यामुळे त्यांच्यामध्ये सत्यवानाचा जरी एवढा मोठा होता, पण सत्यपणाने बोलण्याची त्यांच्यामध्ये ताकद नव्हती. कांडे झाले होते, कांडे. पण असं आपल्या गावाला म्हणतात, कांडे तर कांडेवर देश पांडे होऊन बसले भीष्माचार्य पितामह. एवढा मोठा होता, कानाच्या बाईची आबरू वाचू शकला. एवढे मोठेपणा, तुमचा मोठेपणा काय कामाचा. त्या ठिकाणी लहान थोर म्हणत नाही, वाटेल त्याच्या ठिकाणी अनन्य भक्तिभाव. म्हणून मी फक्त एक भक्तीच ओळखतो, त्या ठिकाणी लहान थोर असे म्हणत नाही. वाटेल त्याच्या ठिकाणी माझ्याविषयी अनन्य भक्तिभाव असला म्हणजे झाला. त्याच्या घरचे आम्ही नित्याचेच पाहुणे आहोत. त्याच्याकडे नित्याने पाहुणे, तिथंच यायला मजा वाटते त्यांना, तिथंच यायला मजा वाटते. जरी आपण म्हणलं तर नाही. बाबा म्हटले, मी दरवेळेला मुंबईला आल्यानंतर बाबांना माझ्या घरी कधीच नेलं नाही, कारण गैरसोय म्हणून चक्री बाबा सांगत होते. पण मी दुसरीकडे सोय करायचो राहण्या खाण्याच्या ठिकाणी. बाबा म्हणले शेवटच्या वर्षी जी मुंबईची शेवटची ट्रिप होती बाबांची, म्हणले मला आज तुमच्याच घरी यायची. का लोकांची घरं दाखवता मला, तुमच्या घरी का नाही नेत. गेले शेवटचं नित्याचेच पाहुणे आहोत आम्ही. म्हणले हे नको उनीवर राहायला, हे घे नामा म्हणे विठू भक्ताची येद्वारी घेऊन या करी सुदर्शन. आपल्याला नित्याचा अनुभव बरं का, हे आपण बी अशी गप्पा डुबो नाही, आपण बी अनुभवून सांगतोय. प्रत्येक गोष्ट आमची यथाकाळी यथा वेळेला होती. लोक दिन रात त्या गोष्टीसाठी पाळतात, ती गोष्ट आमची सहज होती.
पण आम्ही फक्त एवढं सोडून बाकीचे उद्योग रिकामी करत नाही. आमची वेळेला ड्युटी जी आहे ती ड्युटी बी करतो आणि उर्वरित काळात ह्या गोष्टी आहेत आमच्या. एवढे 2 तास वापुरतं नाही. हा अभिमान सांगत नाही, अहंकार सांगत नाही. हे असं वाटतं का सगळेच आपण असे व्हावेत म्हणून बोलतो. एरवी पत्र पुष्प फळ समर्पण करणे हे एक आमची भक्ती करण्याकरता केवळ निमित्त मात्र आहे. हो खरोखर आपल्या गावचा पाहुणा भेटला, चला चहा घेऊ, चहावर काय अप्रूप आहे का काही, पण निमित्त आहे. चहा निमित्ताने जरा 2 गोष्टी देणे घेणं, तसं फल पुष्प देणं म्हणजे निमित्त आहे. खरोखर खरोखर पाहता निष्कलंक भक्तीच मला आवडते. आपल्या भक्तीत कोणताही कलंकपणा नसावा. असं आपल्यामध्ये काही गोष्ट घडली असेल धुवून टाकायची आणि पुन्हा त्याच स्पीडने लागायचं, पुन्हा त्याच स्पीडने लागायचं. चुका होणार आपल्याकडून. आणि हा गुण दत्तात्रयांनी घेतला. एक मुंगळा झाडावर चढत होता का ठराविक पॉईंटला गेला का परत पडायचा, का ते परत लागायचं ताकदीने, परत ठराविक पॉईंटला गेला का पडायचा, परत जायचा, परत पडायचा. पण त्या मुंगळ्याने 8 तास सोडला नाही. हो आता बघा. आणि त्याला गुरु केलं कोणी? दत्तात्रयांनी. की 8 तास आणि तोच मी 8 तास करणार. माझ्या किती वेळा जरी मला अपयश आलं तरी मी ती गोष्ट करीनच. खरोखर निष्कलंक भक्तीच मला आवडते, कारण माझ्या प्रीतीचे मुख्य साधन शुद्ध भक्तीच आहे. प्रेमात्मक भक्ती तत्वाखेरीज इतर सर्व सामुग्री आम्ही व्यर्थ समजतो. काय समजतात? बाकी काय देऊ शकतो आपण, ते सगळं व्यर्थ आहे साधूच्या दृष्टीने. प्रेमभाव पाहिजे. म्हणून अर्जुन ऐक, तू आपली एक बुद्धी आपल्या ठिकाणी स्वाधीन करून घे. त्याकरता नेहमी आपल्या मनोरूप मंदिरात माझा विसर पडू देऊ नकोस. कुठं? मनोरूप मंदिरात माझा विसर पडू नको देऊ. अर्जुन ऐक, तू आपली एक बुद्धी आपल्या स्वाधीन करून घे. तू आपली एक बुद्धी आपल्या स्वाधीन करून घे. ठरवले ना आपल्याला कळलं बघा. आता इथं परफेक्ट कळलं आपल्याला. एवढंच केलं पाहिजे आपण. दुसरे रिकामे उद्योग नाही केले पाहिजे. एवढंच केलं पाहिजे. पण बुद्धी खाली गेली का आपली परत अजून खाली जाते. आपण अजून खाली घसरतो. म्हणून ती बुद्धी आपल्या स्वाधीन करून घे. त्याकरता नेहमी आपल्या मनोरूप मंदिरामध्ये माझा विसर पडू देऊ नकोस. एवढ्याकरता तू जे जे काही व्यवहार करशील, काय बी व्यवहार असू द्या, तुमचा काय बी धंदा असू द्या, भंग्याचा संडास साफ करण्याचा जरी धंदा असला ना तरी ती ईश्वराचीच सेवा आहे. याच्यात यत्किंचित भेद नाही. ते इकडचे बघा मंत्री झाले होते काका, केंद्रीय मंत्री झाले होते आणि ते म्हणायचे हे रिक्षावाला नाही बोलणे का, ओ रिक्षावाला बोलो. गोरेगावचा होता खासदार, राम कदम नाही, राम कापसे, राम नाईक खासदार झाले होते. ते म्हणले ओ रिक्षावाला नाही, म्हणजे तुमचं जे बी कर्म आहे ते तुमचं कर्म ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी. तुम्हाला मिळालेलं काम ईश्वराला प्रसन्न आहे. यांना भाकरी बनवायचं काम आलं तर कोणाला प्रसन्न करायचं? ईश्वराला प्रसन्न करायचं. एवढ्या करता तू जे जे काही व्यवहार करशील किंवा ज्या भोग्य वस्तूचा उपभोग घेशील अथवा ज्या पुष्कळ प्रकारच्या यज्ञांनी माझे यजन करशील किंवा विशिष्ट सत्पात्र पाहून जी दाने करशील अथवा तू आपल्या चाकरमान्यास जी वतनेही देशील आणि जी जी तपादिक सर्व साधने व व्रते याची अनुष्ठाने करशील, ती सर्व त्या व्यतिरिक्त इतर तुझ्या हातून सहज गत्या होणारी सर्व कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्ती पुरस्कार कर. कामगाराला जरी आपण पगार देत असलो तर कोणाचं काय काम करते? देवाचंच काम करते. माझं वतनदार करून ठेव. सहज कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्ती पुरस्कार कर. परंतु ती कर्मे केल्याबद्दल आपल्या मनात फुशारकी तर राहोच, पण आठवणही राहू देऊ नकोस. एक मिस्टेक झाली शिवाजी महाराजांची, काकाने जाता जाता काल सांगितलं, तरी रामदास स्वामींनी सांगितलं पुंज ठेवू नका. शिवाजी महाराजांना वाटलं हे सगळं महाराष्ट्राचं राज्य आम्ही हे काय, अरे सगळ्यांना अन्नधान्य पुरवतो, म्हणजे दगडी फोड आणि त्या दगडातली भेड केला तू पुरवत होतास का अन्न? एवढा सुद्धा राहिला नाही पाहिजे. पहा बरं काय बरं किती शिकायचं आपल्याला. परंतु ती कर्म केल्याबद्दल आपल्या मनात हुशारकी तर राहो, पण आठवण सुद्धा राहू देऊ नकोस. इतक्या निरहंकाराने आता लोक उपास करतात. आज माझ्या गाडीत बसले होते दोघं नवरा बायको. हो गणपतीचा उपास आहे 10 दिवस. तो म्हणतो नवरा बायकोला म्हणतो तू कशाला उपास करते? हो ग बसा, पण नवरात्र तुम्ही आता जरी नाही केला तर नवरात्र तुम्ही करायचं. तो म्हणतो नवरात्र नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 15 रात्र नाही, एक रात्र मी उपास करणार नाही. पण तू कर, काय करायचे? पड चक्कर येऊन. मला चक्कर आली होती. निरहंकार कर. कसा उपास करायचा आहे? निरहंकार उपवास, देवाच्या सान्निध्यात आत्म्याच्या संगतीत वास करायचा. जेवढी कर्म करणार ती निरहंकार वृत्तीने करायची. हे म्हणतो पाणी घेत नाही, मग पाणी नाही घेत, तुला सलाईन लावून नंतर आम्ही.
निष्काम बुद्धीने केलेली अशी अहंकारात्मक मळ धुवून स्वच्छ कर्मे मला अर्पण कर, स्वच्छ कर्म मला अर्पण कर. मग ज्याप्रमाणे अग्निकुंडात टाकून भाजलेले बीज अंकुर उत्पत्तीच्या योग्यतेस आचवते, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली शुभाशुभ कर्मे तुला काहीच फळ देणार नाहीत. चांगले फळ कर्म आणि वाईट कर्म तुला काहीच फळ देणार, आणि ते करायचं आपल्याला. कोणत्याच कर्माचं फळ मिळालं नाही पाहिजे. फळ मिळालं तर स्वर्ग नरक, आणि काहीच फळ नाही मिळालं तर मुक्त अवस्था. आणि आपल्याला करायचे कशासाठी? मुक्ती मिळवण्यासाठी. तेने चारी मुक्ती साधी आल्या. केलेली शुभाशुभ कर्मे तुला काहीच फळ देणार नाहीत. अरे जेव्हा अगोदर कर्मे उर्वरित राहतात तेव्हा तर त्या कर्माने सुख दुःख रूपाने फलतृप्त व्हावे, आणि मग ती सुख दुःखे भोगण्याकरता एखादा देहजन्म घ्यावा. एखादं कर्म राहिलं तर सुख दुःख भोगण्यासाठी काय करावं लागतं? देव घ्यावा लागतो. अशी रीत आहे. परंतु तेच कर्म ज्यावेळी मला अर्पण केले त्यावेळी मरण व जन्म पार चुकले, अर्थात जन्माबरोबर जन्माला येणारी जी दुःखे ती आपोआप गेली. देवाच्या चरणावर सगळी कर्म आपली समर्पित केली की आपल्याला दुःख नाही, मग जन्म मरण नाही. आपलं मरणच संपलं. आत्ताच मरण नाही आपल्याला का? हो, आपल्याला मरण नाही. आपल्या शरीराची कीर्ती किती काळापर्यंत? तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चुरे कीर्ती मागे. कैक वर्षापर्यंत या शरीराची सुद्धा दिगंतर कीर्ती राहणार आहे. पुंडलिकाची दिगंतर कीर्ती, विदुर काकाची दिगंतर कीर्ती. म्हणून अर्जुना तुला सांगितलेली संन्यासाची सोपी युक्ती आहे. आता पाहू, आता उद्या अंमलात आणू असे म्हणशील, आणि वेळ गमावण्यासारखी नाही. आता नाही जमलं तर उद्या करू, उद्या नाही जमलं तर परवा करू. अरे नाही बाबा, वेळ घालू नको. उद्याचा वेळ उजाडलं तर असं सांगता येणार. एका यांच्या चाळीमध्ये गेलो होतो आम्ही, काळे मावशीच्या घरामध्ये बिल्डिंग मध्ये गेलो होतो एकदा, आणि त्यांच्या बिल्डिंग मध्ये कोणाच्या घरी गेलो आठवत नाही, तर त्याच्या मावशीने माळ घातली होती. तर मावशीकडे तो आला होता. कोण? बहिणीचा पोरगा. तर ती बहिणीच्या पोराला म्हणती घाल माळ. दादा मी आणि बाबा गेलो होतो आम्ही तिथे. तर ती म्हणती घाल माळ. तो म्हणतो घाली गेली पुढच्या वर्षी. ती मावशी त्याला म्हणते पुढच्या वर्षी मेल्यावर कशी काय घालशील माळ? आता हे का साधं आहे का? हे वाईट आहे. एखाद्या वेळेला त्या मावशीच्या बहिणीला राग येईल, माझ्या पोराबद्दल असं बोलतो, पण त्या मावशीचं मत काय काय कळवळ आहे. पुढच्या वर्षी नाही वाचलं तर काय माळ घालशील? कल करे सो आज, आज करे सो आज भी निकल जाएगा, श्वास तो करेगा कब? आत्ताच करून टाक. म्हणून अर्जुना, आज पाहू उद्या पाहू अंमलात आणू असे म्हणशील, असे म्हणू नकोस. वेळ गमावण्यासारखी नाही, कारण तितकाच फलप्राप्तीचे अधिक वेळ लागणार नाही का? उद्या करू म्हणल्यानंतर फळ कैक वर्ष आपण अनुग्रह घेतले. ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतले ते म्हणतात लेट झालो, थोडा अगोदर घ्यायला पाहिजे, लेट झालो अगोदर घ्यायला पाहिजे. आता का? तर फळप्राप्तीला उशीर लागल. पण हे घेतल्यावर कळत. एवढंच माणसाचं आहे. अगोदर का कळत नाही? कारण त्याचं कर्मदशा उदयाला आलेली नसते. लेट झाला म्हणून वेळ गमावण्यासारखी नाही, तर इतकाच फलप्राप्तीचा अधिक वेळ लागणार नाही का? ह्या युक्तीने देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही व सुख दुःखाच्या सागरात बुडावे लागत नाही, तर अनायासे सुखरूप असे जे माझे स्वरूप त्या ठिकाणी माझ्या स्वरूपात एकरूप होता येते. तो मी कसा आहे म्हणून विश्वासील, तर सर्व भूतांमध्ये नेहमी सारखा व्याप्त असून माझ्या ठिकाणी आपला आणि परका भेद नाही. मी कसा आहे? तर सगळ्या भूतांमध्ये प्राणी मात्रामध्ये सारखा आहे. मला जवळचा आणि लांबचा कोणी नाही. जे अशा माझ्या सर्व व्यापक स्वरूपाला आत्मतत्वाने जाणतात, सगळ्यांमध्ये ईश्वर पाहतात व अहंकाराचा विमोड करून काया वाचा मानी करून होणाऱ्या कर्माने मलाच बसतात. कायेने वाचेने आणि मनाने जी बी कर्म होईल, मनाने एखाद्या वेळेला चांगलंच घडल असं नाही, वाईट घडल. कायेने एखाद्या वेळेला चांगलंच घडल असं नाही, वाईट घडल. वाचेने एखाद्या वेळेला चुकीचा शब्द जाईल, पण तसा भावनच नाही. बस प्रेम भावाच नाही. सगळी प्राणी मात्र परमात्मा स्वरूपे असा भाव करून करायचं. मग जे बी कर्म करील होणाऱ्या कर्माने मलाच बसतात. ते जगात देहाने व्यवहार करताना दिसतात खरे, तथापि देह तादात्म्य नसून मत स्वरूप रममान झालेले आहेत व मी संपूर्ण त्यांच्या हृदयात असतो. ते देहाच्या भानातच नाही, पण त्यांच्या देहात कोण आहे? मी त्याचा सगळा कार्यभाग करतो. ज्याप्रमाणे वडाचे मोठे झाड आपल्या विस्तारासह वडाच्या बीजातच असते व बीजही त्या झाडातच असते, त्याप्रमाणे माझ्या व त्यांच्यात एकमेकात केवळ बाह्य नावाचेच अंतर असते. बाकी तत्वता अंतस्थितीचा विचार करून पाहता ते व मी एक परब्रह्म स्वरूपच आहोत. दिसायला दोन पण असायला एक आहे. त्यांचा देह व्यवहार कसा उदासीनपणाने असतो ते खालील दृष्टांतापणाने प्रमाणे पहा. लग्न कार्यात आता
लोकांचे तात्पुरते मागून आणलेले दागिने अंगावर घातले तरी त्या दागिन्याविषयी घालणाऱ्याच्या मनात जशी उदासीनता असते त्याप्रमाणे त्याचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते. जसे एखाद्या लग्नाला गेल्यानंतर एखादी बाई मागत बी नाही बरं का, पण हिला लय मोठेपणाची आवड, घालवली तुझा गळा लग्नात काय रिकामा दिसतो. उलट हिच्या गळ्यात जर माळा असली तर हिने लगेच काढले पाहिजे. आणि तुझा गळा त्या संसारात कसा तरी दिसतोय, जरा माळ घाल तुळशीची. पहा बरं, जिला एखाद्याने दागिने घातले, जरी हिला लग्नात दुसऱ्याने दागिने घातले तर त्या दागिन्याविषयी तिला प्रेम आहे का? आपले नाहीच आहे. प्रेम नाही म्हणजे काय? आपले नाहीच आहे. आपले कुठे आहेत? तिचे आहेत. आपले कुठे आहेत? तिचे आहेत. तसं याला देहाबद्दल काहीच नाही. हा देह म्हणतो आपला कुठे आहे? देह पंचमहाभूताचा आहे. देह माझा थोडी. त्या देहाबद्दल तो उदास, जशी दागिने घातल्या उदास तसा तो देहाबद्दल उदास आहे. त्याप्रमाणे त्याचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते. वाऱ्याबरोबर ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध त्याचे मागोमाग जातो व देठापाशी फुल जसे सुगंध रहित राहते, त्याप्रमाणे आयुष्याची मुदत संपण्या पुरताच प्रारब्ध अवशेष भोगार्थ त्याचा देह असतो. साधूचं शरीर फक्त तेवढंच, त्याचा जेवढं प्रारब्ध भोग येत ना तेवढे संपवायचीच तो वाट बघत असतो. कारण बळही संपवता नाहीत, आणि ते संपले का संपला असतो तसा तो अगोदरच संपलेला आहे. पण या पुढीकडून काय काय जी प्रारब्ध कर्म शिल्लक आहेत ती झाल्याशिवाय त्याला जाता येत नाही. हे पांडवा, जो अभिमान म्हणून आहे तो सर्व माझी भक्ती पाहून माझ्या स्वरूपात मिळाला. अशी स्थिती त्याची असते. किती? 414 आपण थांबूया. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. उद्याचे दिवस सुट्टी आहे आपल्याला. इथं स्नेह भोजन आहे, सत्यनारायणाची महापूजा आहे. सगळ्यांना आपल्याला यजमानातर्फे आमंत्रण आहे तीर्थप्रसादासाठी, महाप्रसादासाठी यायचं. आपल्याला उद्या इथे सुट्टी आहे ज्ञानेश्वरीची. जो रोज येणार आहे त्याला कळवा फोन नाही, उगाच त्याला फेरा नको पडाय. 4-5 जणी उद्या जणी येऊन दुपारून वाचून जातील. ज्यांना उद्या संध्याकाळी कीर्तनाला यायचं असेल तर गोविंदबाबा गाडगे यांचं कीर्तन 90 फीट विसुजनगरला आहे, साकीनाक्याचे. आम्ही जाणार आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी 8:30 वाजता पुलावर हजर राहावे ही सगळ्यांच्या चरणावर नम्र विनंती. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव विठ्ठल.